मान्यवरांचे आगमन होत आहे। आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांनी त्यांचे स्वागत करूया। हॅलो, जोरदार टाळ्या वाजवून आपण मान्यवरांचे स्वागत करूया। हॅलो 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 हॅलो, हॅलो. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे। आर्चबिशप डॉक्टर फेलिक्स मचाडो, माननीय डॉक्टर रमाकांत देसाई, माननीय श्रीयुत डॉमिनिक गोन्साल्विस, हॉस्पिटलचे चेअरमन माननीय श्रीयुत रिचर्ड वाज, व्हाईस चेअरमन माननीय श्रीयुत थॉमस ब्रिटो, जनरल सेक्रेटरी माननीय श्रीयुत युरी गोन्साल्विस, खजिनदार माननीय श्रीयुत जोसेफ दालमेत। सुस्वागतम, सुस्वागतम। हार्टी वेलकम टू वन अँड ऑल। आजच्या ह्या शुभदिनी कार्डिनल ग्रेशियस मेमोरियल हॉस्पिटलच्या पीडियाट्रिक ICU विभागाचा आशीर्वाद विधी व उद्घाटन समारंभासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आणि उपस्थितांचे मी हॉस्पिटलचे पदाधिकारी, कार्यकारी समिती व विश्वस्त ह्यांच्या वतीने हार्दिक स्वागत करते। मनी होती कर्तव्याची जाण, कधी न दिसला मोठेपणा, चेहरा होता सदा हसरा, युवा पिढीला होता प्रिय न्यारा। पुन्हा लाभेल का अशी ही दिव्य मूर्ती, पुनर्जन्म घेऊनी सर्वांसाठी। असे आजचा हा विभाग ज्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रदान केला जात आहे ते दिवंगत ब्रदर रॉजर, हॉस्पिटलचे प्रणेते दिवंगत कार्डिनल व्हॅलेरियन ग्रेशियस, मॉन्सिनियर फिलिप तवारिस आणि फादर बर्नार्ड भंडारी ह्यांच्या स्मृतीला अभिवादन। तसेच दिवंगत विश्वस्तांना भावपूर्ण आदरांजली अर्पितो। त्याचप्रमाणे हॉस्पिटलचे दिवंगत डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली। आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व आमंत्रितांसाठी व आपणा सर्वांसाठी प्रार्थना गीत सादर करतील धर्मप्रांतीय युवा संघटनेचे सदस्य। हेच मुझे प्रार्थना, हेच मुझे मागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे। हेच मुझे प्रार्थना, हेच मुझे मागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे। हेच मुझी प्रार्थना। धर्म जाती प्रांत भाषा देश सारे संपुदे, एक निष्ठा एक आशा
एक रंगी रंगू दे अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे माणसाने माणसाशी मानवा समवागणे हीच आमची प्रार्थना अन हीच आमचे मागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी तोवरी दे आम्हाला काजव्याचे जागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना. धन्यवाद युवक युवतींनो सुंदर प्रार्थनेबद्दल. तिमिरा तुनी तेजाकडे ने दीप देवा जीवना. कृपया मान्यवरांनी दीप प्रज्वलनासाठी पुढे यावे अशी मी त्यांना विनंती करते. आदरणीय आर्चबिशप डॉक्टर फेलिक्स मचाडो, माननीय डॉक्टर रमाकांत देसाई, माननीय श्रीयुत डॉमिनिक गोन्साल्विस, हॉस्पिटलचे चेअरमन माननीय श्रीयुत रिचर्ड वाज, व्हाईस चेअरमन माननीय श्रीयुत थॉमस ब्रिटो, जनरल सेक्रेटरी माननीय श्रीयुत युरी गोन्साल्विस, ट्रेजरर माननीय श्रीयुत जोसेफ दालमेत. ज्योती उजळू दे ज्योती उजळू दे अंधाराला दूर सरू दे ज्योती उजळू दे ज्योती उजळू दे अंधाराला दूर सरू दे ज्योती मार्ग दाखवी प्रभूचे दर्शन आम्हास हो जीवन ज्योती मार्ग दाखवी प्रभूचे दर्शन आम्हास होय ज्योती उजळू दे ज्योती उजळू दे अंधाराला दूर सरू दे ज्योती उजळू दे ज्योती उजळू दे अंधाराला दूर सरू दे. मान्यवरांना धन्यवाद. आता सर्व मान्यवरांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे ही विनंती. एकमेकांचा परिचय करून देणे घेणे आणि ते नातेसंबंध दृढ करणे ही भारतीय परंपरा आहे. आज आपल्यामध्ये उपस्थित असलेल्या मान्यवरांची ओळख, त्यांचे स्वागत व प्रास्ताविक करतील संस्थेचे जनरल सेक्रेटरी माननीय श्रीयुत युरी गोन्साल्विस. नमस्कार.
सर्वप्रथम आपले दिवंगत विश्वस्त डॉक्टर्स, कर्मचारी वर्ग यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. एकत्र येणं ही सुरुवात आहे. एकत्र येणं ही सुरुवात आहे. सोबत राहणं ही प्रगती आहे. सोबत राहणं ही प्रगती आहे. मदत करणं हे संस्कार आहेत. मदत करणं हे संस्कार आहेत आणि स्वागत करणं ही संस्कृती आहे. आजच्या कार्यक्रमाला आलेल्या सर्व मान्यवरांचं, श्रोत्यांचं आणि उपस्थित यांचं मी शब्दसुमनानं स्वागत करतो. काही माणसं मोठी असतात कर्तृत्वानं. काही माणसं मोठी असतात कर्तृत्वानं. काही माणसं मोठी असतात नेतृत्वानं. काही माणसं मोठी असतात नेतृत्वानं. प्रकाशले हे सदन, प्रकाशले हे सदन अशा माणसाच्या तेजानं स्वागत करूया माननीय आर्चबिशप डॉक्टर फेलिक्स मचाडो यांचं आदरभावानं. मी हॉस्पिटलचे ट्रेझरर्स श्री जोसेफ दालमेत यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. आपण टाळ्या वाजवायला काही हरकत नाही. गेली 38 वर्ष आपल्या हॉस्पिटलशी नातं जोडलेले सिनियर चाइल्ड स्पेशलिस्ट माननीय डॉक्टर रमाकांत देसाई यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील हॉस्पिटलचे विश्वस्त नॅप डिसोजा. हॉस्पिटलचे विश्वस्त माननीय श्री वॉल्टर मिरांडा यांना मी विनंती करतो की त्यांनी हॉस्पिटलचे ज्येष्ठ विश्वस्त वसईचे माजी आमदार गोन्सलेस साहेब यांचं स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित सर्व माजी पदाधिकारी, विश्वस्त, डॉक्टर्स, कर्मचारी प्रतिनिधी, उपस्थित पाहुणे मंडळी यांचं मी विश्वस्त मंडळातर्फे स्वागत करत आहे. प्रिय मित्रांनो, 1982 साली 20 बेडनं सुरू झालेले आपलं हॉस्पिटल आज अनेक प्रकारच्या सेवा घेऊन आलेलं आहे. आतापर्यंत आपण कॅथलॅब, सुसज्ज अशी NABL पॅथॉलॉजी, 128 स्लाइड CT मशीन्स, 1.5 टेस्ला MRI मशीन्स, 24 बेडचे ICCU इत्यादी सुविधा आपण पुरवत आहोत. कोविड-19 या महामारीच्या काळामध्ये आपल्या हॉस्पिटलने जे लोकांचे प्राण वाचवलेले आहेत ते आपण सर्वांनी पाहिलेले आहे, अनुभवलेलं आहे. कोविड-19च्या दुसऱ्या लाटेमध्ये अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावं लागलं होतं. या सर्व काळात हॉस्पिटलला मोठा प्रचंड तोटा असं सहन करावा लागला होता. पण काही व्यक्ती या नेहमीच हॉस्पिटलचा आढावा घेऊन आपल्याला मदत करण्याचा प्रयत्न करतात. त्यापैकी एक आपले माननीय आर्चबिशप हे या संपूर्ण कोविड काळात वारंवार आमच्याशी संपर्क साधून आम्हास मार्गदर्शन करत होते. आपल्या हॉस्पिटलमध्ये लहान बालकांसाठी सुविधा नाही असे समजल्यावर ते म्हणाले, सुविधा नाही असे म्हणून कसे चालेल, आपणास यातून मार्ग शोधावा लागेल. कारण आरोग्य क्षेत्रात वसईतील जनता आपल्या हॉस्पिटलकडे आशेने पाहत आहे. तेव्हा तुम्ही कामाला लागा, आपल्याला ते केलेच पाहिजे असे ते म्हणाले. आज आपल्या वसई धर्म प्रांताचे मेंढपाळ माननीय आर्चबिशप डॉक्टर फेलिक्स मचाडो यांच्या पुढाकारानं व आर्थिक मदतीनं मुलांसाठीचे PICU पेडियाट्रिक इन्सेंटिव्ह केअर युनिटचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होत आहे. दुसऱ्या लाटेमध्ये अनेक रुग्णांना
ICCUची गरज भासली होती. अनेक रुग्णांना ICU बेड न मिळाल्यामुळे त्यांच्या प्राणावर बेतले होते. आपल्याला हा खर्च जमेल का, हा एक मोठा प्रश्न आमच्यासमोर होता. परंतु आर्चबिशप हॉस्पिटलच्या ठाम पाठीशी राहिले व त्यांनी दिलेल्या मदतीतून आपण अनेक प्रकारची मशिनरी, अत्याधुनिक बेड, मॉनिटर, सेंट्रल मॉनिटरिंग सिस्टीम, व्हेंटिलेटर, ECG इत्यादी साहित्य त्याने आपल्याला उपलब्ध करून दिलं. तिसऱ्या लाटेचा फटका हा लहान व तरुण मुलांना बसणार आहे. त्यामुळे या PICUमुळे मोठी सोय वस्तीतील व वस्तीत बाहेर रुग्णांची होणार आहे. खरोखर मी यासाठी वसईकरांच्या वतीनं आर्चबिशपांना धन्यवाद देतो. आर्चबिशपांच्या सहकार्यानं PICU उभा राहिला. सध्या आपल्याकडे सिनियर कन्सल्टंट म्हणून डॉक्टर रमाकांत देसाई, सर्जन डॉक्टर हर्षद पाटील, डॉक्टर सलील पाटील, डॉक्टर समीर वानखडे व डॉक्टर क्लेरन्स गोन्सल्विस यांची टीम आपल्या हॉस्पिटलला सेवा देत आहे. तरीही आपण आता येणाऱ्या काळात पूर्णवेळ तज्ज्ञ व या विभागात इतर सुपर स्पेशालिटी डॉक्टरांच्या नेमणुका करणार आहोत. या PICUचा फायदा रुग्णांना कसा होणार आहे त्याबाबतची माहिती देण्यासाठी आपल्याशी संलग्न असलेले सिनियर चाइल्ड स्पेशलिस्ट डॉक्टर रमाकांत देसाई सर आपल्याला त्याविषयीची माहिती देणार आहेत. प्रिय मित्रांनो, आपणास PICU देणगी ही तेजीकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे युवकामध्ये लोकप्रिय असलेले ब्रदर रॉजर यांचं नाव आपण या युनिटला देत आहोत. या देणगीबद्दल मी तेजी ग्रुपचे विशेष या ठिकाणी आभार मानत आहे. तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता व ऑक्सिजन तुटवडा लक्षात घेता 820 लिटर क्षमतेचा ऑक्सिजन प्लांट हॉस्पिटलने लावलेला आहे. त्याचंही उद्घाटन आपण लवकरच करत आहोत. आज आपण आरोग्य संपदा या अंकाचं विमोचन या ठिकाणी करत आहोत. आपण आरोग्य संपदा या अंकामध्ये द्वारे नेहमी आरोग्याविषयी माहिती, हॉस्पिटलमधील उपलब्ध सेवा व नवीन डॉक्टरांच्या नेमणुका याविषयी माहिती जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी मी सर्व संपादक मंडळाचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. परत एकदा आपलं सर्वांचे मनापासून स्वागत करून माझं हे प्रास्ताविक भाषण पूर्ण करतो. धन्यवाद. धन्यवाद युरी गोन्साल्विस. हजारो तरुण तरुणींची मोडकळीस आलेली आध्यात्मिक जीवने पुन्हा जोडण्यासाठी अहोरात्र झटत असलेले दिवंगत ब्रदर रॉजर व हॉस्पिटलचे प्रणेते कार्डिनल व्हॅलेरियन ग्रेशियस ह्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या प्रती आपली आदरांजली वाहण्याची मी आदरणीय आर्चबिशप डॉक्टर फेलिक्स मचाडो ह्यांना विनंती करते. मानवाने स्वप्न पाहायची, आव्हानं स्वीकारायची आणि श्रद्धेच्या प्रार्थनेच्या बळावर वास्तवात उतरवायची. कार्यपूर्तीसाठी बळ देणाऱ्या त्या ईश्वराचे अधिष्ठान मागूया प्रार्थनेतून. आपल्या धर्मप्रांतातील युवक युवती सातत्याने करीत असलेल्या तैजे प्रार्थनेवर आधारित प्रार्थना करतील. Bless the Lord, my soul, and bless God's holy
leads me to प्रभू, मी तुझा महिमा गातो, कारण तू मला वर आणले आहेस. अशा रीतीने माझ्या शत्रूंना तू आनंद होऊ दिला नाहीस. हे प्रभू, माझ्या देवा, मी तुझा धावा केला आणि तू मला बरे केलेस. तू अधोलोकातून मला वर आणलेस. मी गर्तेत पडू नये म्हणून तू मला जिवंत ठेवलेस. Hallelujah, 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 hallelujah. अहो प्रभूचे भक्त हो, त्याचे स्तवन करा, त्याच्या पावित्र्याचे स्मरण करून धन्यवाद द्या. त्याचा कोप केवळ क्षणभर, पण प्रसन्नता मात्र आयुष्यभर. सायंकाली दुःखाश्रू करतात घर, पण सकाळी होतो आनंदाचा गजर. Hallelujah, 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 hallelujah. माझे ठीक चालले होते तेव्हा मी मात्र म्हणे, मी कधीच जागचा हलणार नाही. प्रभू, तू मजवर प्रसन्न होतास तेव्हा जणू पर्वतावरील गडावर तू मला सुरक्षित ठेवलेस. पण तू दृष्टीआड जातास माझी गालन उडाली. Hallelujah, 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 hallelujah. मी तुला हाक मारली प्रभू, स्वामी राज्याची करुणा भाकली. मी मरून खड्ड्यात गेल्यावर काय फायदा? माती का तुझे गुण गाणार, की तुझे सत्य जाहीर करणार? माझे ऐक प्रभू, दया कर. प्रभू, माझा सहानकर्त्या हो. Hallelujah, 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 hallelujah. तू माझ्या शोकाने रूपांतर करून मला आनंदाने उड्या मारायला लावल्या आहेस. माझी शोकव्रस्ते उतरलीस, मला सुखाने मंडित केलेस. आता मी तुझे गुणगान गाईल, शांत बसणार नाही. हे प्रभू, माझ्या देवा, मी सदैव तुला धन्यवाद देईल. Hallelujah, 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 hallelujah.
धन्य लोककृत शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. नंतर लोकांनी आपली तान्ही बाळके त्याने त्यास स्पर्श करावा म्हणून त्याच्याकडे आणली, परंतु हे पाहून शिष्य त्यास दटावू लागले. येशूने तर बाळकास आपणाजवळ बोलावले आणि म्हटले, बाळकास माझ्याजवळ येऊ द्या, त्यास मनाई करू नका, कारण देवाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे. मी तुम्हाला खचित सांगतो, जो कोणी बाळकाप्रमाणे देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा त्यात प्रवेश होणार नाही. प्रभूचे हे शुभवर्तमान. Magnificat, magnificat anima mea Dominum, magnificat, magnificat, magnificat anima mea, magnificat, magnificat, magnificat anima mea Dominum, magnificat. Magnificat, magnificat anima mea, magnificat, magnificat, magnificat anima mea Dominum, magnificat, magnificat, magnificat anima mea. धन्यवाद. धर्मप्रांतीय युथ ग्रुप काही वर्षापूर्वी तैजे येथे ब्रदर रॉजर बरोबर सहभागी होऊन केलेल्या प्रार्थनेची आठवण करून दिलीत. धन्यवाद. आता आपले आर्चबिशप डॉक्टर फेलिक्स मचाडो ह्यांना मी विनंती करते की त्यांनी बालकांच्या सर्वंकष आरोग्याची काळजी वाहणाऱ्या PICU विभागाचा आशीर्वाद विधी व विभागाचे रीतसर उद्घाटन करावे. आपण आशीर्वादाच्या प्रार्थनेसाठी कृपया उभे असा. हा एक छोटासा विधी आहे. आपण कुठलीही चांगली गोष्ट करताना प्रथम परमेश्वराचं नाव घेतो आणि परमेश्वराचा आशीर्वाद मागतो, कारण कर्ता करविता परमेश्वर असतो. आपण त्याला सहकार्य करीत असतो आणि म्हणून त्याचं नाव घेणं हे फार आपल्याला भाविकांना महत्त्वाचं वाटते, कारण जे काम सुरू करतो ते पूर्णत्वास नेणारा हा परमेश्वरच असतो. हा छोटासाच विधी आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे ह्या हॉस्पिटलमध्ये सेवा घेत असलेल्या, त्यांची सेवा करत असलेल्या आणि त्यांना भेटायला येणाऱ्या सर्वांना परमेश्वराची नेहमी शांती असो. कुमारी मरियेद्वारे शरीर धारण करून प्रभू ख्रिस्त आपल्यामध्ये राहिले. प्रभू ख्रिस्तांनी ह्या हॉस्पिटलमध्ये नेहमी हजर असावं. ते परमेश्वर आहेत, ते असतात, पण आपली इच्छा आपण प्रकट करतो की इथे असताना आपल्या उपस्थितीने प्रभूने आपला हॉस्पिटल त्यात सेवा करून घेणारे आणि सेवा करणारे अशा सर्वांना आशीर्वादित करावे म्हणून प्रार्थना करून प्रभूने आपणा समवेत इथे असावे, आपले परस्परांवरील प्रेम वाढवावे, आपल्या आनंदात सहभागी व्हावे, दुःखात आपले सांत्वन करावे आणि त्याच्या शिकवणुकीने आणि आदर्शाने प्रेरित होऊन सर्वप्रथम आपण जो आशीर्वादी विधी आज एका पीडियाट्रिक ICU
भागाचा करीत आहोत ते सुद्धा प्रेमाचं वसतिस्थान बनावं आणि या अशा सत्कृत्यांद्वारे परमेश्वराचा सद्भाव सर्वदूर पसरावा म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तुझ्या आशीर्वादाने आम्ही ह्या सुरू करीत असलेल्या नवीन PICU ह्या विभागामध्ये प्रवेश करणाऱ्या तुझ्या सेवकांच्या जवळ राहा. ते तेथे असताना, उपचार करून घेण्यासाठी असताना त्यांच्याबरोबर राहा. जे डॉक्टर्स आणि परिचारिका सेवा करतील त्याचप्रमाणे इतर कर्मचारी आणि सदहेतूने त्यांना भेटायला येणाऱ्या सर्वांना तुझा आशीर्वाद दे. त्यांचा साथीदार हो आणि बरे होऊन घरी परतल्यावर त्यांना शांतीचे वरदान दे आणि शेवटी त्यांच्यासाठी सिद्ध केलेल्या तुझ्या स्वर्गपित्याच्या घरी त्यांचा स्वीकार कर. आमेन. आता मी जागेवर जाऊन आशीर्वाद विधी पार पाडतो. आपण पाणी हे पवित्र आत्म्याचं जे चिन्ह आहे ते पाणी पवित्र अशासाठी आहे की परमेश्वराने ते पाणी पवित्र करून आपल्याला जणू काही पाणी जसं जीवन देते तसं जीवन दिलं आहे आणि ते जीवन परमेश्वर ठेवत असतो. आणि म्हणून त्या पाण्याच्या चिन्हाने मी आशीर्वाद विधी पार पाडतो. तोपर्यंत मला वाटतं आपले युवक फादर ऑल्विनच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला ब्रदर रॉजरांच्या जीवनातील काही भाग दाखवणार आहेत. तो सुद्धा एक पवित्र असं ते आहे. म्हणून आपण शांत इथं बसावं. मी जाऊन तो आशीर्वाद विधी पाण्याने आशीर्वाद विधी करून परत येतो आणि शेवटची मग समारोपाची प्रार्थना म्हणेन. आपण सर्वांनी आपल्या जागेवर स्थानापन्न व्हावे. PICU विभागाचे उद्घाटन आदरणीय आर्चबिशप डॉक्टर फेलिक्स मचाडो करतील. व्यासपीठावरील मान्यवर PICU विभागाकडे जातील. आपण कार्यक्रमानंतर ह्या विभागास भेट देऊ शकता. आपण समारोपाच्या प्रार्थनेसाठी उभे राहूया. हे प्रभू पित्या परमेश्वरा,
आमचं संपूर्ण हे कुटुंब, वैश्विक कुटुंब, पण विशेष करून आम्ही या वसईमध्ये राहणारे, आमच्या ह्या हॉस्पिटलना तू हा विभाग दिल्याबद्दल, लहान मुलांसाठी विभाग दिल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. येथे वस्ती करणाऱ्या सर्वांना पवित्र आत्म्याचे दान दे. त्यांच्या परोपकारी कार्याद्वारे आणि तुझ्या कृपादानामुळे सर्वांना आशीर्वाद दे. येथे येणाऱ्यांना तुझ्या प्रेमाच्या आणि शांतीचं अस्तित्व जाणवेल असे कर. ही प्रार्थना मी प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. ख्रिस्ताची शांती आपल्या हृदयावर अधिराज्य करो. ख्रिस्ताचा शब्द त्याच्या सर्व समृद्धीसह आपल्यात वास करो. तुमच्या कार्यामुळे परमेश्वर नामाची तुमच्याकडून स्तुती होवो. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो. आमेन. इंटेन्सिव्ह केअर युनिट ह्या विभागाचं जाहीर उद्घाटन झाल्याचं मी जाहीर करतो. धन्यवाद बिशप महाशय. ब्रदर रॉजर, उत्तराधिकारी व प्रमुख, तैजे कम्युनिटीचे ब्रदर अलॉइस फ्रान्स यांच्या संदेशाचे वाचन करतील हॉस्पिटलच्या जनरल मॅनेजर फ्लॉरी डिमॉन्टी. La Communauté di Tege, France, 7th January 2020. Dear friends, it is with great joy that I heard from Archbishop Felix Machado that the Pediatric Intensive Care Unit at Cardinal Valerian Gracious Hospital will be named after Brother Roger. As you many know, Brother Roger had many bonds of friendship with the Indian people. So it's very meaningful for our community that you have made this choice. And with you, I pray, Holy Spirit, open our eyes so that we may be able to see that the kingdom of God is already beginning to grow in our world. You enable us to support the hope of those who are suffering, especially the little ones. And we pray to you, let all human beings experience the merciful love of God. Closely united with you in communion, Brother Alois. Chairman, Mr. Richard Vas, Cardinal Gracious Memorial Hospital, Sandor, Vasai, Palghar. मित्रांनो, कार्डिनल वेरेलियन ग्रेशियस हॉस्पिटलमधील पिडियाट्रिक ICU विभाग ब्रदर रॉजरच्या नावाने सुरू होत आहे. ही बातमी मला आर्चबिशप फेलिक्स मचाडो ह्यांचकडून कळली व मला खूप आनंद झाला. ब्रदर रॉजरने भारतीय समवेत मैत्रीची नाती जोडली हे कदाचित तुमच्या ऐकिवात असेल. म्हणून आमच्या तेजे कम्युनिटीसाठी ही बातमी खूप आल्हाददायक ठरते. तुम्ही ही रास्तच निवड केली आहे. आता तुम्हाबरोबर मी प्रार्थना करू इच्छितो. हे पावन आत्म्या, आम्ही जगात स्वर्गराज्य आल्याचे व ते वाढत असल्याचे प्रत्यक्ष अनुभवत आहोत. हे सत्य आमच्या अंतर्चक्षूंना दिसावे म्हणून आमचे डोळे उघड. आमच्या आशेला तू सबळ करून जे पीडित आहेत, विशेष करून समाजातील शेवटच्या घटकांना तू आधार देतोस. आम्ही प्रार्थना करतो की सर्व जनमानसांना परमेश्वराचा अगाध करुणेचा अनुभव येत राहो. आपणा सर्वांबरोबर एकोप्यात मी तुमचा बंधू ब्रदर अलॉइस, ब्रदर रॉजरचे उत्तराधिकारी व प्रमुख, तेजे कम्युनिटी. अनेक सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. तसेच तज्ज्ञ डॉक्टरांच्या माहितीपूर्ण लेखणीने लोकांना आरोग्यदायी जीवनाचा संदेश देणाऱ्या आरोग्य संपदा ह्या विशेषांकाद्वारे नियमितपणे प्रयत्न केला जातो. अशा ह्या अंकाचे आता विमोचन केले जाईल.
आरोग्य संपदाचे संपादक माननीय श्रीयुत फ्रान्सिस कुटिनो ह्यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावे. मी आदरणीय आर्चबिशप डॉक्टर फेलिक्स मचाडो ह्यांना विनंती करते की त्यांनी आरोग्य संपदा ह्या विशेषांकाचे प्रकाशन करावे. आरोग्य संपदा कार्डिनल ग्रेशियस मेमोरियल हॉस्पिटल ट्रस्ट नाताळ विशेषांक 2021 या अंकाचं विमोचन झाल्याचं मी जाहीर करीत आहे. आर्चबिशप डॉक्टर फेलिक्स मचारो, डॉक्टर रमाकांत देसाई, चेअरमन श्री रिचर्ड वॉज, सर्व पदाधिकारी, समोर बसलेले माझे डॉक्टर्स आणि माझे कलिग्स. मग अशी सेक्रेटरीने सांगितलं की आरोग्य संपदामध्ये आपण बरीचशी माहिती कवर करत असतो. हॉस्पिटलविषयी आपली माहिती त्याच्यामध्ये देत असतो आणि ते करताना आपण असा एक विशेष विषय निवडतो आणि त्या विषयावरती चर्चा होत असते त्या आरोग्य संपदामध्ये. तर ह्या वेळेला आम्ही जो विषय निवडला होता तो व्यसन, म्हणजे तरुण लोकांमध्ये ड्रग्सचं व्यसन कसं होतं त्याच्याविषयी माहिती या आरोग्य संपदामध्ये दिलेली आहे. विशेष म्हणजे ह्या आरोग्य संपदासाठी आपले आर्चबिशप यांचे आशीर्वाद आपल्याला लाभलेले आहेत. ते म्हणतात परमेश्वरावरील श्रद्धा आणि परमेश्वराशी केलेले सहकार्य यांचा सुंदर संगम म्हणजेच जीवन समृद्ध आणि विपुल बनते. अतिशय चांगल्या तऱ्हेने त्यांचा संदेश त्यांनी दिलेला आहे. संपादकीयमध्ये ड्रग्सचा विळखा याच्यावरती वर्षी चर्चा केलेली आहे. त्याच्यामध्ये व्यसन कशाप्रकारे होते, माणूस व्यसनाधीन कसा होतो, त्याचे परिणाम कौटुंबिक व सामाजिक आणि वैयक्तिक याच्यावरती कसे होतात, व्यसन सोडण्यासाठी काय उपाय असतात, जबाबदारी कोणाची असते, व्यसनामुळे माणूस कफल्लक होतो आणि नंतर व्यसन करण्यासाठी चोरीमारी आणि कुठल्याही थराला जातो ह्याचा उल्लेख ह्याच्यामध्ये आहे. आपले माननीय चेअरमन रिचर्ड वॉज यांनी त्यांचं मनोगत त्याच्यामध्ये व्यक्त केलेलं आहे. हॉस्पिटलच्या पॉलिसीज गरिबाकरता कशाप्रकारे किती मदत केली जाते, कर्मचाऱ्यांचा उल्लेख आहे. करोना काळातील हॉस्पिटलची कामगिरी, खाजगी आणि चॅरिटेबल हॉस्पिटल यांच्यातील फरक हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. अंमली पदार्थ आणि आम्ही हे आपले डॉक्टर सुरेश पाटील, व्यसनमुक्ती तज्ज्ञ, ह्यांनी मादक पदार्थाचे काय काय परिणाम होतात ते त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. अतिशय चांगला लेख त्यांनी केलेला आहे, आपण अवश्य वाचायला पाहिजे. मादक पदार्थ मराठी विश्वकोशातून आपण माहिती घेतलेली आहे. अंमली पदार्थाचा औषधामध्ये कसा उपयोग केला जातो, अफूपासून मॉर्फिन बनवले जाते आणि त्याचा उपयोग गुंगी देण्यासाठी केला जातो. व्यसनाधीनता ह्याच्यावरती श्रीमती इवेट कुटिनो आणि मीनाक्षी फोन्सेका ह्यांनी त्यांचे लेख दिलेले आहेत. हेही दिवस निघून जातील. जोसेफ तुस्कानो ह्यांच्या करोनाविषयी अतिशय चांगला लेख आपल्याला वाचायला मिळेल. प्रोस्टेट ग्रंथी वृद्धी डॉक्टर सॅबी डायस यांचा एक अभ्यासपूर्ण लेख आहे. खूप चांगली माहिती त्यांनी दिलेली आहे, अवश्य वाचायला पाहिजे. ऑन्कॉलॉजी डिपार्टमेंट CGMH आपल्या हॉस्पिटलचे डॉक्टर करपे
यांनी अतिशय चांगला लेख दिला आहे. त्यांनी ह्या लेखामध्ये हॉस्पिटलच्या बऱ्याच डॉक्टरची कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये कशी मदत होते ते सांगितलेलं आहे. लेख इंग्रजीमध्ये आहे. अत्यंत सोप्या भाषेत त्यांनी तो लिहिलेला आहे. प्रत्येकानं तो लेख वाचला पाहिजे. एंडोस्कोपीवरची माहिती दिलेली आहे. ओटी नूतनीकरण आपण जे केलेलं आहे त्याची माहिती त्याच्यामध्ये आहे. ऑक्सिजन प्लॅन्टविषयी आपले व्हाईस चेअरमन थॉमस ब्रेटो यांनी लिहिलेलं आहे. रोगांना प्रतिबंध करा असं पण त्यांनी लेख दुसरा आणखी दिलेला आहे. निरोगी जीवनशैली ह्याविषयी त्यांनी माहिती दिलेली आहे. चांगली उपयुक्त माहिती हा विषय रेबीज हे आपल्याला सिरम इन्स्टिट्यूट डॉक्टर सारिका यांच्याकडून आपल्याला हा लेख मिळालेला आहे. चांगली उपयुक्त माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. हा विषय आपण प्रथमच आरोग्य संपादनामध्ये कव्हर करीत आहोत. मधुमेह आणि हृदयविकार डॉक्टर नवीन कुमार यांचा लेख आहे. कोविड-19 महामारीचा लेखाजोबा हे जराड हथाईत यांनी आकडेवारी देऊन अनेक गोष्टीचे स्पष्टीकरण त्याच्यामध्ये केलेलं आहे. मोबाईल नावाची व्याधी, मोबाईलच्या अतिवापराचे परिणाम, सांध्याचे विकार, मणक्याचे विकार, झोपेवर परिणाम ह्याविषयी या लेखामध्ये माहिती आहे. लहान मुलांचं डोळ्यांचं आरोग्य कसं जपायचं तो एक लेख आहे. गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर डॉक्टर वैशाली बिन्नीवाले यांचा लेख आहे. आरोग्य व्यवस्थेचे सिटी स्कॅन हा डॉक्टर अभिजित मोरे यांचा लेख आहे. सरकारी आरोग्य व्यवस्था कशी असावी ह्याबाबत चर्चा करण्यात आलेली आहे. आपले PIC करता आपल्या मेट्रन मेरी चटियार यांनी अगदी सोप्या भाषेत PICची माहिती आपल्याला दिलेली आहे. एकंदरीत हा अंक तयार करताना मला अनेक लोकांचं सहकार्य मिळालं. चेअरमन, संपादक मंडळ, अनेक डॉक्टरांनी वेळात वेळ काढून खूप चांगले लेख लिहिले आहेत. डॉक्टर सुरेश पाटील, डॉक्टर सॅबी डायस आणि डॉक्टर अक्षय करपे यांनी आरोग्य संपादनासाठी लिखाण केलं. मी त्यांना धन्यवाद देतो. श्री लेनी परेरा हे मला नेहमीच सहकार्य करत असतात. त्यांचं काम ह्या अंकाकरता खूप मोठं असतं. प्रेसमध्ये जायचं, प्रूफ तपासायची अशी महत्त्वाची कामं ते नेहमी करत असतात. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आरोग्य संपदाकरता जाहिराती मिळवणे हा फार मोठं कठीण काम असतं आणि ते कामही ते करत असतात. तर ह्या सगळ्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि मला इकडे बोलायची संधी दिली त्याच्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानतो. थँक्यू. धन्यवाद श्रीयुत फ्रान्सिस कुटिनो. आता कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध नामांकित ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉक्टर रमाकांत देसाई ह्यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. वसईच्या बंधू आणि भगिनींनो तसेच व्यासपीठावरील मान्यवर यांच्या आशीर्वादाने मी 2 शब्द या PICUबद्दल सांगणार आणि तुम्ही ही संधी दिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. PICU हा विभाग इतर हॉस्पिटलच्या विभागापेक्षा सुपर स्पेशालिस्ट असतो. या विभागात अत्यंत गंभीर मुलांची शुश्रूषा केली जाते. तसेच त्यांना उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा दिली जाते. तसेच सर्वोत्तम डॉक्टर्स, परिचारिका येथे सेवा देतात. हार्ट रेट, रेस्पिरेटरी रेट, BP, ऑक्सिजन सॅच्युरेशनचे मॉनिटरिंग या विभागात होते. PICUमध्ये उच्च शिक्षित, अनुभवी मेडिकल आणि पॅरामेडिकल स्टाफ असतो. ते जी वैद्यकीय सेवा देतात ती जनरल वॉर्डमध्ये उपलब्ध नसते. उदाहरणार्थ व्हेंटिलेटर केअर ही एक कृत्रिम श्वास देण्याची प्रणाली असते. त्याचबरोबर जी औषध योजना दिली जाते ती फक्त ट्रेन मेडिकल आणि पॅरामेडिकल स्टाफ देऊ शकतात व ती बारकाईने सुपरवाईज केली जाते. आता हे PICUत कुणाला पाठवलं जातं ते पाहू. या विभागात अतिगंभीर मुले पाठवली जातात ज्यांना उच्च दर्जाची अतिदक्षता केअर लागते जी जनरल वॉर्डमध्ये देऊ शकत नाही. उदाहरणार्थ ज्या मुलांना श्वसनाचे गंभीर आजार आहेत लाईक अस्थमा, ARDS तसेच जीवघेणू
विषाणूंचे संक्रमण म्हणजे सिरियस इन्फेक्शन, बॅक्टेरियल, व्हायरस आणि पॅरासिटिक, मधुमेहामुळे झालेली कॉम्प्लिकेशन, तसेच सिरियस रोड व्हेक्युलर ॲक्सिडेंट, नियर ड्राउनिंग केसेस म्हणजे अपघातग्रस्त व बुडता वाचलेली मुले, तसेच पॉयझनिंग झालेली मुले यांना अतिदक्षता विभागात ठेवले जाते. तसेच कधीकधी जनरल वॉर्डातील आजारामुळे गंभीर झालेली मुलं, उदाहरणार्थ एखादी शस्त्रक्रिया झाल्यानंतर गंभीर झालेली मुलं, या सर्व मुलांना देखील PICUमध्ये ठेवायची गरज भासू शकते. त्यांना कदाचित 1 दिवसाची किंवा महिन्याची किंवा काही महिन्यांची केअर लागू शकते. तसेच वाचलेल्या मुलांना देखील स्पेशल बर्न्स केअरमध्ये ठेवले जाते. आता या विभागात कोण काळजी घेते ते पाहू. अतिदक्षता विभागात अत्यंत हायली स्किल्ड लोक असतात किंवा काही लोक अनुभवातून इंटेन्सिव्हिस्ट होतात. सध्या सर्व टीचिंग इन्स्टिट्यूटमध्ये पिडियाट्रिक इंटेन्सिव्हिस्टचे 1 ते 3 वर्षाचे सुपर स्पेशालिटी कोर्सेस आहेत. PICUमध्ये तज्ज्ञ डॉक्टर्सची एक टीम असते. पिडियाट्रिक इंटेन्सिव्हिस्ट त्यांचा प्रमुख असतो. त्याने 3 वर्षाचे या विषयात प्रशिक्षण घेतलेले असते. तो या सर्वांवर, मुलांवर तसेच नर्सिंग स्टाफवर देखरेख करीत असतो. त्याच्याबरोबर निवासी डॉक्टर मदतीला असतात. तसेच दुसरे सब स्पेशालिस्ट, उदाहरणार्थ कार्डिओलॉजिस्ट म्हणजे हृदयरोगतज्ञ, न्यूरोलॉजिस्ट म्हणजे मेंदूरोगतज्ञ किंवा पिडियाट्रिक सर्जन आणि त्याचबरोबर ॲनेस्थेटिस्ट देखील मदतीला असतात. ते तुमच्या मुलांची जरुरी भासल्यास काळजी घेतात. या विभागाचा मुख्य पिलर म्हणजे नर्सिंग स्टाफ. त्या अत्यंत अनुभवी व कुशल असतात. त्या तुमच्या मुलाची मिनटाला काळजी घेतात. त्यामुळे PICUमध्ये नर्सेसची संख्या जास्त असते. ते डॉक्टरना वेळोवेळी खबर देत असतात. इंजेक्शन्स, मेडिसिन, नर्सिंग केअरची जबाबदारी त्यांची असते. या सर्वांबरोबर इतरही लोक मदत करीत असतात. म्हणजे जे फिजिओथेरपिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, न्यूट्रिशनिस्ट, फार्मासिस्टसुद्धा मदतीला असतात. हे सर्वजण आपले काम या विभागात चोखपणे करत असतात. आता तसेच मेडिकल वर्कर आणि काउन्सिलर यांची देखील मुख्य भूमिका PICUमध्ये असते. हे मुलांच्या कुटुंबियांची काळजी घेतात. ते तुम्हाला तुमच्या मुलाच्या आजाराबद्दल व एकंदर PICUमधील घटनांचा क्रम देत असतात. तसेच त्यांच्या एकंदर कंडिशनबद्दल माहिती पुरवत असतात. तसेच पुढील ट्रीटमेंटबद्दल सांगतात आणि गरीब पेशंटसाठी आर्थिक मदत गोळा करतात. त्यांच्या नातेवाईकांची राहण्याची, जेवणाची सोय करतात. म्हणून मेडिकल सोशल वर्कर हा एक प्रमुख भाग असतो पिडियाट्रिक इंटेन्सिव्ह केअर युनिटचा. PICUमधील मेडिकल इक्विपमेंट, PICUमध्ये बरीच आधुनिक व सुसज्ज मशिनरी असते. त्या सर्वांना वेगवेगळे अलार्म्स असतात. तसेच लाल, हिरवे, पिवळे दिवे असतात. त्यामुळे मुले कधीकधी गोंधळून जातात. उदाहरणार्थ IV कॅथेटर्स, सलाईन किंवा इंजेक्शन देण्यासाठी हातावर, पायावर किंवा डोक्यावर लावली जातात. कधीकधी सेंट्रल लाईन्स लावतात. त्याचे कॅथेटर्स मानेत, छातीत किंवा जांघेमध्ये लावतात. त्याचा वापर ब्लड टेस्टसाठी, कलेक्शनसाठी आणि डायलिसिस करण्यासाठी करतात. मेडिसिन, PICUमध्ये देणारी औषधं खूप महाग असतात. बऱ्याच औषधांचे घातक साईड इफेक्ट होतात. ती ड्रीपमधून किंवा सलाईनमधून दिली जातात किंवा इंजेक्शन पंपद्वारे दिली जातात. त्यांना बारकाईने मॉनिटर केले जाते. उदाहरणार्थ एपिनेफ्रिन, डोपामिन, हायर अँटीबायोटिक्स वगैरे वापरली जातात. त्यामुळे सर्व व्हायटल फंक्शन्स कंट्रोलमध्ये राहतात. उदाहरणार्थ पल्स, रेस्पिरेशन, हार्ट रेट, ब्लड प्रेशर एक्सेट्रा. तर मॉनिटर्स, PICUमध्ये जवळजवळ सर्वांना मॉनिटर ठेवतात. त्यामुळे त्यांचा हार्ट रेट, रेस्पिरेटरी रेट, ब्लड ऑक्सिजन लेवल मॉनिटर करता येते. पल्स ऑक्सिमीटर बोटाला लावतात. ब्लड प्रेशर दंडाला किंवा पायाला लावतात. तसेच PICUमध्ये एक अद्ययावत प्रयोगशाळा तपासणी असते. त्यामध्ये पेशंटच्या आजारानुसार वेगवेगळ्या अनेक टेस्ट केल्या जातात. मधुमेहाच्या पेशंटची युरिन
कमीत कमी 3 वेळा चेक करतात आणि त्यानुसार इन्सुलिनचा डोस ठरवला जातो. मेंदूज्वराच्या पेशंटसाठी CSF म्हणजे सेरिब्रोस्पायनल फ्लुइड एक्झामिनेशन केली जाते. तसेच इतर इन्व्हेस्टिगेशन एक्सरे, कॅट स्कॅन किंवा MRI तसेच अल्ट्रासाऊंड ECG एक्झामिनेशनसुद्धा केली जाते. व्हेंटिलेटर्स ही एक प्रकारची आर्टिफिशियल ब्रीदिंग मशीन आहे. श्वासनलिकेमध्ये एंडोट्रॅकियल ट्यूब घालून योग्य त्या प्रमाणात अंडर प्रेशर ऑक्सिजन दिला जातो. पूर्वी इंट्रानेझल ऑक्सिजन म्हणजे नाकातून ऑक्सिजन देत असेल, परंतु तो कधीच लंगपर्यंत पोहोचत नसतो. तो डेड स्पेसमध्ये जातो, त्याच्यामुळे काहीच फायदा होत नसतो. आता हे व्हेंटिलेटरचं कार्य आहे. वेगवेगळ्या व्हेंटिलेटर्स आता बाजारात उपलब्ध आहेत. तेव्हा थोडक्यात PICU हे एक अत्यंत स्पेशलाइज पिडियाट्रिक ब्रँच आहे, सुपर स्पेशालिस्ट ब्रँच आहे. मी या हॉस्पिटलशी 1983 पासून जवळजवळ हॉस्पिटल झाले त्या दिवसापासूनच काम करत आहे आणि त्यांच्याशी संलग्न आहेत. माझ्याबरोबर फादर तवारीस, फादर भंडारी, तसेच डेव्हिड टिकुना साहेब, नंतर जॉन कुटिनो, फिलिप कुलास, नंतर इथे त्यांचं मोटर गॅरेज येते ना, निकोलस डिसोजा, हे माझी सगळी मित्रमंडळी होती. त्यावेळेला मी JJमध्ये कार्यरत होतो. तिथून मी संध्याकाळी इकडे यायचो. त्यावेळेला ही सगळी मंडळी भेटायची मला. आणि त्यावेळेला ते एक छोटंशी जिथे फार्मसी आहे ती बिल्डिंग होती. त्याच्यानंतर ती दुसरी झाली आणि 1990च्या सुमारास आपल्या हॉस्पिटलनी म्हणजे माझ्या हॉस्पिटलनी व्हेंटिलेटर घेतला आणि तो व्हेंटिलेटर घेऊन एकच दिवस झाला होता आणि आम्ही तो पाहिला, सगळं त्याचं फंक्शनिंग वगैरे समजावून घेतलं कंपनीवाल्यांकडून. आणि त्याच दुसऱ्या दिवशी पहाटेला एक सर्पदंशाचा 5 वर्षाचा मुलगा आला. तो ज्यावेळेला हॉस्पिटलमध्ये आणला गेला होता तेव्हा काळा निळा होता आणि काहीच समजत नव्हतं, काय चावलं काय वगैरे काही सांगू शकत नव्हता. फक्त तो कानाकडे बोट दाखवत होता. आणि त्यावेळेला आम्ही कान त्याचा तपासला तर कानाला 2 फँग मार्क्स होते, सर्पाचे 2 दाताचे हे होते. आम्ही ताबडतोब त्याला व्हेंटिलेटरवर ठेवलं. म्हणजे तो व्हेंटिलेटर साधाच होता, परंतु बघा 21 दिवस तो मुलगा त्या व्हेंटिलेटर होता. 21व्या दिवसांनी त्याने स्वतःची ट्यूब काढली, श्वास घ्यायला लागला आणि बरा होऊन तो घरी गेला. आणि आता तो कधी आला बायका मुलांसोबत तो माझ्याकडे येऊन भेटून जातो. म्हणजे त्यावेळेला PICU नसताना देखील आम्ही त्या मुलाला वाचवलं, मोठं केलं, हेच मला येतं. दुसरी मला एक आठवण सांगावीशी वाटते. मी त्यावेळेला सकाळचा रोज राऊंड घ्यायला येतो पिडियाट्रिक वॉर्डमध्ये आणि राऊंड घेता घेता पेशंट तपासतात असं एक थरथर चालत आलेली व्यक्ती माझ्या मागे उभी राहिली. म्हणून मी तोंड मागे बघितलं वळून, तर ती व्यक्ती म्हणजे दुसरी कोणी मदर तेरेसा होत्या. मी लगेच त्यांच्या पायाला हात लावणार इतक्यात त्यांनी मला उचललं, कवटाळलं आणि डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. आणि हा सगळ्यात आनंदाचा क्षण माझ्या आयुष्यात आहे, तो मी जपून ठेवीन. आणि कदाचित यांच्याकडे फोटो पण असेल, तो कदाचित मिळाला तर द्या मला, तो मला जपून ठेवायचा आहे. तसंच या हॉस्पिटलने मला खूप भरभरून दिलं, चांगला एक्सपिरियन्स दिला, लोकांना मुलांना ट्रीट करण्याची संधी दिली, याचा मी शतशः आभारी आहे, आभारी राहीन. तुम्ही मला कधीही हाक मारा, मी कधीही तुमच्या सेवेशी हजर होईल. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. थँक्यू. धन्यवाद डॉक्टर, संपूर्ण माहितीबद्दल आणि हॉस्पिटलच्या आत्मीयतेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. संस्था ह्या व्यक्तीच्या पाठिंब्यावर व आधारावर उभ्या असतात, सतत पुढे जात असतात. माननीय माजी आमदार व आपल्या संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त माननीय श्रीयुत डॉमिनिक गोन्साल्विस गेली अनेक वर्ष खंबीरपणे संस्थेच्या पाठीशी उभे आहेत. त्यांना मी विनंती करते त्यांनी आपले विचार थोडक्यात मांडावेत. आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक
व अध्यक्ष, आपल्या सर्वांची परिचयाचे, आपल्या सर्वांच्या आदरास पात्र असलेले, नेहमी आपल्या हॉस्पिटलची काळजी घेणारे असे माननीय डॉक्टर फेलिक्स मछाडो, आपल्या वसई धर्मप्रांतांचे आर्चबिशप, आता ज्याने भाषण केलं आणि सांगितलं तेव्हाची गोष्ट, तेव्हा कसं काय झालं वगैरे वगैरे, पण डॉक्टर तुम्हाला टाळ्या आज मिळाल्या, इथे मिळाल्या, तुम्ही असंच काम करत जा, इथं असेच इथे येत जा, फक्त नमस्कार करून चालणार नाही, तर तुम्हाला जेवढं योगदान देता येईल, कारण शेवटी आपण 70 80 पार केली माणसं आहोत, मला माहिती नाही आपलं काय वय आहे ते, 70, म्हणजे तुम्ही जवळपास माझ्याच लाईनमध्ये आहात. कारण काय, ह्यामुळं हे हॉस्पिटल उभं राहिलं त्यावेळेला कार्डिनल ग्रेशियसचा आशीर्वाद होता, आमच्या दोन्ही धर्मगुरूंनी पुढाकार घेतला, इतर काही मान्यवरांनी पुढाकार घेतला, सहकारी क्षेत्रातली काही माणसं तिथे आली. खास करून मला उल्लेख करायचा आहे की आर्चबिशप यांचे मोठे बंधू, थोरले बंधू रफायल मछाडो, हे फिलिप कुलाच्या फार जवळचे, थोडं त्यांचं नातं, पण ते MR होते, BSc ते होते, त्यांना खूप माहिती होती आणि त्यांनी अगदी सुरुवातीपासून आत्तापर्यंत सुद्धा ते काम करत आहे. खास करून मागच्याच महिन्यामध्ये कार्यक्रम झाला, 1 कोटी देणगी दिली बिशपांच्या धाकट्या भावाने, आणि म्हणून आर्चबिशपांच्या मनामध्ये असं आहे की सुरुवात आहे आर्चबिशप साहेब तुमची, असं मानणार मी आहे, मला माहिती नाही काय ते. 5 लाख मला वाटतं त्यावेळेला तुम्ही कॅथलॉगसाठी दिले होते, खरं ते यू कॅन करेक्ट मी, कारण शेवटी वय झाल्यामुळे थोडा गोंधळ होतोच. आता जवळपास माझ्या माहितीप्रमाणे, मला मिळालेल्या माहितीप्रमाणे 60 कोटीचा जवळपास खर्च आपण उचललेला आहे. 60 लाख कोटीनंतर होतील ते. तर तुम्हाला कुठलाही प्रश्न जर तुमच्यासमोर जर ठेवला आम्ही, आमच्या पदाधिकाऱ्यांनी खास करून, तर तुम्ही त्याचं उत्तर शोधत असता. मी आजच फादर जोएलना विचारलं, कारण मला माहीत होतं की त्या कोरोनाच्या काळामध्ये बापडी कॅथेड्रलने, फादर जोएल विकार जनरल होते त्यावेळेला, काही 5, 10, 15 हजार, मला निश्चित आकडा माहिती नाही, पण ती म्हणतात त्यावेळेला ते तुम्ही केली होती आणि ते तुमच्या आशीर्वादानेच, तुमच्या सांगण्यावरूनच त्यांनी केली होती. आता मग अलीकडेच तुम्ही जी चौकशी केली की या हॉस्पिटलमध्ये काही लसी शिल्लक आहेत, तुम्ही वापरा, मी पैशाची काहीतरी व्यवस्था करतो. तुम्ही माझ्या माहितीप्रमाणे, यू कॅन करेक्ट मी, तुम्ही माझ्या माहितीप्रमाणे अगदी सुरुवातीलाच धर्मगुरू झाल्यानंतर तेजाला गेला होतात, तिथं तुम्ही ब्रदरांना पाहिलं होतं, ब्रदरांचं काम पाहिलं होतं. 1915 सालचा त्यांचा जन्म, 1940 साली ते ब्रदर झाले आणि मला वाटतं 2005 साली, इफ आय एम नॉट रॉंग, 90 वर्ष पूर्ण झाली होती त्यांची, आणि ते खुनी हल्ला झाला आणि त्याच्यातून गेले. मित्रांनो, मिशनरीचं जे काम आम्ही पाहतो त्याच्यामध्ये प्रोटेस्टंट मिशनरी आले, कॅथलिक मिशनरी आले, ह्या लोकांनी संबंध आपला देश सोडून, सगळंच सोडून जेव्हा ते येतात आणि त्यांचं आपण काम पाहतो, तर आमच्यासारखा माणूस म्हणतो आम्ही पुष्कळ काम जरी केलं तर त्यांच्यापुढे आमचं काम काहीच नाही. आज आम्हाला म्हणजे आपल्याला ट्रस्टीना, मान्यवर डॉक्टर या ठिकाणी उपस्थित आहेत, की आज या कोरोनाच्या काळामध्ये खास करून आर्चबिशप साहेब थोडं सर्व मंडळी टेन्शन खाली आहेत. एके ठिकाणी काही कारणास्तव रुग्ण येत नाहीत, त्यांच्या काही अडचणी आहेत, दुसऱ्या ठिकाणी खर्च वाढत जातो, आणि माझ्या 40 वर्षाच्या या योगदानामध्ये मी थोडंफार योगदान दिलं असेल सुरुवातीपासून. त्याच्यामध्ये आता जी वेळ अशी आलेली आहे की जरा थोडा आमच्या पदाधिकाऱ्यांना, मॅनेजमेंटला विचार करावा लागतो की हा खर्च करायचा की नाही. अशी वेळ प्रथमच आली. आत्तापर्यंत सर्व काम आपण करत होतो, आणि हे जे PICU सेंटर आपण जे सुरू केलं, आपल्या आशीर्वादामुळे झालं, आपल्या प्रयत्नामुळे झालं, आपल्या आर्थिक मदतीमुळे झालं, आपल्या कल्पकतेमुळे झालं, त्याची तशी गरजच होती. 14 नोव्हेंबरला 40 वर्ष आपण या हॉस्पिटलला पूर्ण करतो आहोत. तर आर्चबिशप साहेब, मी काय बोलणार इथे, तुमचं जे हॉस्पिटल आहे, आम्ही तुम्हाला काय सांगणार.
पण तुमच्या डोक्यामध्ये सगळ्या कल्पना असतात, काय कसं करायचं, कोणाला कसं सांगायचं, कोणाला कसं पटवायचं, कोणाला कसं तयार करायचं. तर एवढं सांगेन की बघा, जे काय करता तुम्हाला येईल ते करा. आणि शेवटी आज परिस्थिती अशी आहे की आम्ही अनेक सहकारी संस्थांमध्ये काम केलं, अनेक सामाजिक संस्थांमध्ये काम केलं, राजकीय संस्थांमध्ये काम करतो आहोत. परंतु हॉस्पिटल ही अशी एक वास्तू आहे की ज्यामध्ये काम करणं सोपं नाही. आपण सांगू शकत नाही की पेशंटची भरती झाली पाहिजे, लोकांना आजारी पडले पाहिजे असं सांगू शकत नाहीत. परंतु जे रुग्ण या ठिकाणी येतील त्यांना असं वाटलं पाहिजे की या हॉस्पिटलमध्ये आम्हाला चांगलं ट्रीटमेंट मिळालं, चांगलं आमच्याकडे लक्ष दिलं. आमचे काही लोक म्हणतात कोरोनाच्या काळामध्ये असं झालं तसं झालं, पण मी तर ठासून सांगेन आपल्याला की कोरोनाच्या काळामध्ये आपल्या हॉस्पिटलने जी रुग्णसेवा केली त्याच्यामध्ये आपले डॉक्टर्स पण होते, आपले नर्सेस पण होते, आपले अधिकारी पण होते, आपले सेवक पण होते, आपले काही ट्रस्टी पण होते. त्यामुळं आपलं कार्डिनलचं नाव तालुक्यात नाही पण जिल्ह्यात झालं असं मी म्हणेन. आणि त्याचा मला गर्व आहे. शेवटी काय आहे, चाललंय सरकारी हॉस्पिटल सरकार चाललं नाही आपल्याला. आपण थोडं आक्रमक पण राहिलं पाहिजे. आणि शेवटी आशीर्वाद तर आहेतच आपल्या पाठीमागे. असे आशीर्वाद देणारे आर्च बिशप आपल्याला लाभलेले आहेत, आपलं नशीब आपलं ते लाभलेले आहेत. आणि म्हणूनच मित्रांनो, मला आशा आणि खात्री आहे की आज कदाचित त्यांच्या भाषणामध्ये सुद्धा ते काहीतरी त्यांची योजनेची सुतोवाच करण्याचा शक्यता आहे काय सांगता येत नाही. परंतु मला असं वाटतं, मात्र माझं मन सांगतं की कदाचित सुतोवाच करणार नाहीत, परंतु त्यांच्या मनामध्ये हे चाललेलं आहे की याच्या पुढे काय करता येईल, बरं कसं आपण करू. शेवटी ते हॉस्पिटल हे त्यांचंच अपत्य आहे, आपलं सगळ्यांचंच अपत्य असं मानतात. मित्रांनो, मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी अधिकाऱ्यांचे सर्वांचे आभार मानतो. तुम्ही सुद्धा शांत रीतीने माझे 2 शब्द ऐकून घेतले त्याबद्दल तुमचे आभार मानून मी इथे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद गोन्साल्विस साहेब. असं म्हटलं जातं की आपण कुणाच्या दुःखाचे कारण होऊ नये, तर शक्य तेवढं इतरांचं दुःख वेदना दूर कराव्यात. हे प्रेषित कार्य आहे, देवाचे कार्य आहे. आणि हे प्रेषित कार्य हॉस्पिटल गेली 39 वर्ष सातत्याने करीत आहे. आज पिडियाट्रिक ICUद्वारे आपण विकासाचे आणखी एक पाऊल पुढे टाकीत आहोत. संस्थेचे चेअरमन माननीय श्रीयुत रिचर्ड वाज ह्यांना मी विनंती करते की त्यांनी ह्या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करावे. आजच्या ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, ज्यांच्या हस्ते पिडियाट्रिक ICU विभागाचा आशीर्वाद विधी आणि उद्घाटन समारंभ पार पडला, ते आपले आदरणीय आर्चबिशप डॉक्टर फेलिक्स मच्छाडो, ज्यांचं येथे बोधपर मार्गदर्शन झालं. त्याच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सिनियर चाइल्ड स्पेशालिस्ट डॉक्टर रमाकांत देसाई, आपले माजी आमदार आणि आपल्या संस्थेचे हॉस्पिटलचे ज्येष्ठ विश्वस्त आणि आमचे सर्वांचे सल्लागार माननीय डॉमिनिक गोन्साल्विस साहेब, व्यासपीठावरील माझे सहकारी सर्व पदाधिकारी, आजच्या ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माजी पदाधिकारी, सर्व विश्वस्त, आजच्या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले सर्व सन्मान्य पाहुणे मंडळी, कर्मचारी आणि अधिकारी वर्ग, मित्रांनो, मागील 39 वर्षापासून काळाची गरज ओळखून कार्डिनल ग्रेशियस हॉस्पिटल वसई परिसरातील सर्व गरजू रुग्णांना सेवा देण्याचं महान असं कार्य करीत आहे. मित्रांनो, मागील 2 वर्षामध्ये हॉस्पिटलमध्ये काम करत असताना सर्व डॉक्टर्स
आणि आमचे सर्व कर्मचारी ह्यांचे श्रम पणाला लागले. कोणत्याही गोष्टीचा अनुभव नसताना, आवश्यक त्या सोयी सुविधा हॉस्पिटलमध्ये नसताना, करोनासारख्या संसर्गजन्य आजाराने ज्या वेळेला अखिल जगावर घाला घातला आणि त्याच्यातनं वसईसुद्धा सुटू शकली नाही, अशा वेळी ह्या करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या साथीला अगदी हिमतीने तोंड देण्याचं काम आमचे सर्व हॉस्पिटलचे निष्ठावान डॉक्टर्स आणि सर्व कर्मचारी आणि अधिकारी वर्ग ह्यांनी केलेलं आहे. त्याबद्दल या ठिकाणी मी त्यांचे जाहीररित्या आभार मानतो. अशासाठी ही कौतुकाची थाप आहे असं समजा. करोनाची तिसरी लाट येत आहे आणि त्यासाठी आपल्याला सज्ज राहायचं आहे. आपण आपापल्या परीनं वसई परिसरातील सर्व रुग्णांना सेवा देण्याचं काम करणार आहोत. अनेक पर्याय शोधणार आहोत आणि ते काम करताना आपल्याला हॉस्पिटलसुद्धा जिवंत ठेवायचं आहे आणि त्याकडे आपल्याला कटाक्षाने लक्ष द्यायचं आहे. आणि त्यासाठी सर्व विश्वस्त हे कटिबद्ध आहेत. मित्रांनो, दुसरी लाट ओसरत चालली असताना तिसऱ्या लाटेची ज्यावेळेला चाहूल लागली आणि तिसरी लाट विशेष करून लहान मुलांना संसर्ग करणारी आहे असं ज्यावेळेला ऐकिवात आलं, त्यावेळेला आमच्यापुढे फार मोठा यक्ष प्रश्न उभा राहिला. कारण हॉस्पिटलमध्ये ह्या आजाराला सेवा देण्यासाठी अजिबात सुविधा उपलब्ध नव्हती. आम्ही पदाधिकारी आणि जनरल मॅनेजर याविषयी चर्चा करत असताना आम्ही असा विचार केला की आपण आपल्या आदरणीय आर्चबिशप डॉक्टर फेलिक्स मच्छाडो ह्यांना ह्याविषयी बोलावं. आम्ही सर्व पदाधिकारी आणि जनरल मॅनेजर आर्चबिशपांकडे गेलो. ह्या तिसऱ्या संभाव्य लाटेविषयी सविस्तर चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की जे आपण ऐकतो वाचतो की तिसरी लाट लहान मुलांना संसर्ग करणारी आहे आणि असं जर घडलं तर हॉस्पिटलकडे पुरेशी सुविधा उपलब्ध नाही. त्याने आमचं सर्व म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केलं की आपला काय प्रस्ताव आहे तो आमच्याकडे पाठवा, आम्ही त्याच्यावरती विचार करू. 2-3 दिवसामध्ये 60-70 लाखाचा प्रस्ताव आर्चबिशपांकडे पाठवला. त्याने आम्हाला दुसऱ्या वेळेला चर्चेसाठी बोलावलं आणि आज ज्या पीडियाट्रिक ICU विभागाचा जो उद्घाटन समारंभ पार पडला त्या प्रस्तावाला त्यांनी विदिन 3 days मान्यता दिली आणि मागच्या 2 महिन्यामध्ये वारफूटवरती काम करून, युद्धपातळीवरती काम करून आज आपला पीडियाट्रिक ICU लहान मुलांच्या सेवेसाठी सज्ज आहे, तयार आहे, हे मला इथे अभिमानाने सांगावं असं वाटतं. या ठिकाणी मला एक दुसरा मुद्दा उपस्थित करायचा आहे, सांगायचं आहे. ज्यावेळेला लसीकरणाची मोहीम चालू होती, हॉस्पिटलने
एकूण 18,000 डोसेसची व्यवस्था केली. पैकी 16,000 डोसेसचं लसीकरण झालं. 2,000 डोसेस हॉस्पिटलमध्ये शिल्लक होते आणि जे फार काळ आपल्याकडे ठेवू शकत नव्हते, ज्याची किंमत हॉस्पिटलने जवळजवळ सुमारे 14 लाख रुपये आगाऊ भरणा केली होती. आणि ते जर येत्या 5-6 महिन्यामध्ये डोसेस वापरले नाहीत तर कदाचित हॉस्पिटलला भुर्दंड बसेल. ह्याचा आम्ही विचार करत असताना पुन्हा एकदा आम्ही 15-1 दिवसापूर्वी 15-22 दिवसापूर्वी आर्चबिशपांकडे गेलो. त्यांना हे सांगितलं की अजूनही आपल्याकडे सुमारे 2,000 डोसेस शिल्लक आहेत आणि ते आपल्याला संपवायचे आहेत. आपल्याकडे काय उपाययोजना आहे का? कारण आम्हाला खात्री आहे की आपल्याला आपल्यापेक्षा अधिक काळजी आर्चबिशपांना आहे ह्या बाबतीमध्ये. त्यांना आम्ही सांगितल्यानंतर त्यांनी जणू काय आम्हाला धीर दिला. त्यांनी त्वरित धर्मप्रांताचे फिनान्शियल व्यवस्थापक, अर्थव्यवस्थापक फादर राजेश लोपिस आणि आपल्या धर्मप्रांताचं जे जनहित ट्रस्ट आहे त्याचे डायरेक्टर फादर फ्रान्सिस डाबरे ह्यांना त्वरित बोलावून घेतलं. ह्याविषयी त्यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की काही ठिकाणी कॅम्प लावण्याचं आपण काम करू आणि तेथे जेवढे डोसेस संपतील त्याची संपूर्ण किंमत हॉस्पिटलला बिशप हाऊसतर्फे दिली जाईल. आज 511 लोकांनी ह्या मागच्या 15 दिवसामध्ये लसीकरण करून घेतलेलं आहे आणि अजूनही काही नियोजित कॅम्प्स लागत आहेत. आर्चबिशप साहेब, मी हॉस्पिटलच्या सर्व ट्रस्टिंगच्या वतीनं आपल्याला मनापासून हॉस्पिटलच्या वतीनं खास धन्यवाद देतो आणि असंच आपलं सहकार्य, आशीर्वाद आणि प्रार्थना या हॉस्पिटलसाठी असतील असे मी अपेक्षा या व्यासपीठावरून करीत आहे. मित्रांनो, हॉस्पिटल चालवणं तारेवरची एक कसरत आहे. तारेवरची कसरत आहे. आपल्याला सेवा द्यायला आनंद वाटतो, पण ज्यावेळेला पैशाचा प्रश्न येतो त्याचं मात्र सोंग करता येत नाही. हॉस्पिटलमध्ये काम करताना प्रत्येक बाब ही खर्चिक आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी हॉस्पिटलने सुमारे 4.5-5 कोटीचा तोटा सहन करून यशस्वीपणे तोंड दिलेलं आहे. परंतु आज इतका मोठा तोटा सहन करून हॉस्पिटल चालवणं जिकरीचं आहे, फार कठीण आहे. आणि आम्ही सर्व ट्रस्टी याबाबत अगदी सिरियसली, गंभीरपणे विचार करत आहोत. कारण ह्या वर्षी अशा पद्धतीचा तोटा आला तर हॉस्पिटल जिवंत ठेवणं फार कठीण जाणार आहे. मला खात्री आहे की आपल्या सर्वांचे आशीर्वाद, आपल्या सर्वांचं औदार्य आणि सर्वांचा पाठिंबा आमच्या सर्व ट्रस्टींच्या पाठीशी असेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. 2 दिवसापूर्वी आमच्या ट्रस्टी आणि हॉस्पिटलचे पदाधिकारी, ट्रेझरर जोसेफ आल्मेडा ह्यांनी मला सांगितलं की मी हॉस्पिटलसाठी 1 लाखाची देणगी देतो. ह्या ठिकाणी मला त्यांचे जाहीररित्या आभार मानायचे आहेत. मी तो चेक स्वीकारला नाही. आज ते माझ्याकडे पुन्हा देत होते तो चेक. मी त्यांना सांगितलं की तो चेक आज तुम्ही आर्चबिशपांच्या हातात द्या आणि आर्चबिशपांच्या हस्ते तो सर्वांच्या समक्ष आपल्याला
दिला तर अधिक उत्तम होईल. त्याने आमच्या विनंतीला मान दिला. त्यांना मी विनंती करतो की त्याने तो चेक आर्चबिशपांच्या हातात द्यावा आणि आमचे ज्येष्ठ विश्वस्त डॉमिनिक गोन्साल्विस साहेब स्टेजवरती आहेत, त्यांच्या हस्ते तो सुपूर्द करावा. आल्वाडा साहेब, मी तुमचे सर्व विश्वासांच्या वतीनं या ठिकाणी जाहीररित्या आभार मानतो. माझं एक छोटंसं मनोगत थोडंसं कडक वाटलं असेल, परंतु ते आपण ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. आपल्याला हॉस्पिटल जिवंत ठेवायचं आहे. हॉस्पिटल जिवंत राहिलं आपल्याला सेवा करता येईल आणि आपला स्टाफ आपल्याला जगवता येईल. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद चेअरमन माननीय श्रीयुत रिचर्ड वाज. आपल्या धर्मप्रांताचे मेंढपाळ आदरणीय आर्चबिशप डॉक्टर फेलिक्स मचाडो ह्यांचा संस्थेच्या सेवाभावी कार्याला नेहमीच आशीर्वाद व आधार लाभला आहे. त्यांना मी विनंती करते की त्यांनी आपले अध्यक्षीय भाषण करून ह्या उद्घाटन समारंभाचा समारोप करावा. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले, इथे बसलेले सर्व आणि व्यासपीठावर असलेले सर्वांना मी अभिवादन करतो. सगळे आपण वेल विशर्स आहोत. कोणी कार्याद्वारे हे दर्शवित असतो तर कोणी देणग्या देऊन हे दर्शवित असते. मित्रांनो, आजच्या ह्या कार्यक्रमासाठी आपण खूप हौस केली होती आणि सर्वसाधारण आपल्या भारतामध्ये तरी असं मानलं जातं की चांगला कार्यक्रम असेल तर खूप लोक आली पाहिजेत आणि खूप हौस केली होती. भारतीय लोकांना एकत्र येण्याची खूप आवड असते आणि गर्दी असली म्हणजे जास्त महत्त्वाचं असं मानलं जाते. पण प्रसंगावधान राखून हा जो आपल्यापुढे एक यक्ष प्रश्न उभा राहिलेला आहे त्याला तोंड देण्यासाठी मीच सांगितलं की संख्या कमी ठेवा. आपल्याला देवळामध्ये सुद्धा 50च लोक असली पाहिजेत असं आवर्जून सांगितलं जातं. हे आदेश आपल्या पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यांपासून तर आपले जे स्थानिक अधिकारी आहेत त्यांच्या सर्वांकडून हे आदेश दिले जातात आणि ते तंतोतंत पाळणं ह्याच्यामध्ये आपलं हित असते. तेव्हा जर का आता जर तरची भाषा परिस्थिती अशी नसती तर कदाचित देशाबाहेरून सुद्धा काही मंडळी इथं आली असती आणि मी त्यांना आणण्याचा प्रयत्न अशासाठी करतो की काय पैसा पाहिजे म्हणून नाही, परंतु आपण पण किती सुंदर काम करतो हे पण त्यांनी बघावं आणि त्यांनी ठरवावं की कुठल्या प्रकारे ते सहकार्य करू शकतील आपल्याला. पण तसं काही झालं नाही. पण त्याच्यामध्ये दुःख मानून घेण्याची गरज नाही. फादर ऑल्विनना मी सांगितलं होतं, आपल्या युवकांनी फार मोठा प्रतिसाद दिला होता, हौस केली होती. मी त्यांच्या 10-12 जणांजवळ बसलो आणि मी त्यांना थोडंसं समजावून सांगितलं आणि मग त्यांनीसुद्धा खूप आशा दाखवली होती की हा पण मोठा कार्यक्रम करू. पण हे सगळं आपल्याला करता आलं नाही. तरीसुद्धा मी फादरांना सांगितलं, भले 3, 4, 5 युवक जरी असले तरी असले पाहिजेत. आज ग्रुपिझम जे झालेलं आहे ते मला तरी आवडत नाही, पण पोप तर अगदी ठासून सांगतात
की सगळ्यांनी एकत्र असलं पाहिजे. कुटुंबामध्ये मुलं एका बाजूला, आईवडील दुसऱ्या बाजूला आणि आजी आजोबा तिसऱ्या बाजूला, हे चित्र बरोबर नाही. एकत्र नांदायला पाहिजे. तरुणांना मूळ पाहिजे जगण्यासाठी. दे शुड हॅव रूट्स. हे आजी आजोबाच सांगू शकतात काय मुळं आहेत आपल्या जीवनाला. ती झाड मुळाविना वाढत नसते आणि फळं देऊ शकत नसते. आणि तरुणांना वृद्धांना सुद्धा दिलासा हवा असतो, म्हणून त्यांना तरुणांची गरज आहे. तरुणांना जशी आजी आजोबांची म्हणा, आईबाबांची म्हणा, तशीच तरुणांना सुद्धा त्यांची गरज आहे आणि त्यांना तरुणांची गरज आहे. अशा प्रकारे एकत्र हा कार्यक्रम व्हायला पाहिजे ह्या मताचा मी होतो. म्हणून भले थोडे जरी आले तरी या तुम्ही, कारण बऱ्याचशा आपल्या तरुणींना देखील सर्दी खोकला वगैरे झाला आणि त्यांना भीती वाटली की यायचं की नाही यायचं, आणि म्हणून आपण ह्याविषयी खंत व्यक्त करायची नाही. तसं बघायला गेलं तर इथं जे काही घडत आहे हे प्रसारमाध्यमांच्या द्वारे आपण लोकांना देणार आहोत आणि कदाचित हा कार्यक्रम ह्या घडीलासुद्धा बघत असतील. मला माहीत नाही कशी काय व्यवस्था केली आहे, परंतु हा प्रसारित होणार हे तर निश्चित आहे. मित्रांनो, हॉस्पिटल म्हटलं म्हणजे टीका करणारे पण असतात. त्यांना असं वाटतं की निरोगी आयुष्य असलं पाहिजे आणि म्हणून हॉस्पिटल म्हणजे बॅड न्यूज. मी कधी कधी वादविवाद करतो काही फादरांशी सुद्धा याच मुद्द्यावर. त्यांना असं वाटतं की हॉस्पिटल हे रोगाचं चिन्ह आहे आणि समाजाला रोग कशाला लावून देता तुम्ही, हॉस्पिटल नका चालवू, अशा प्रकारे भाषा करतात. पण हे सगळं ह्या कोविड-19ने साप बदलून टाकलं. हे असे विचार काय होईल ते सांगता येणार नाही. आत्ताच नाही काय गरज, माणूस जिथं आहे तिथं व्याधी आहेत. हे संतांनी पण सांगितलेलं आहे. मी ज्ञानेश्वरीचा थोडाफार अभ्यास केलेला आहे आणि ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा ह्या गोष्टींचा उल्लेख आलेला आहे. तेव्हा आयडियलिस्ट जगामध्ये वावरायचं नाही, तर वास्तव्यामध्ये आपण जगायचं. आणि म्हणून हॉस्पिटल हे फार महत्त्वाचं आहे. मी आता सांगेन की माझ्या माहितीप्रमाणे, आता आमच्या गोन्साल्विस सरांनी म्हटलं की मी पण त्यांच्याच ग्रुपमध्ये आता आहे. 70च्या वर आलं म्हणजे आता तुमच्या ग्रुपमध्ये असं तुम्ही म्हणता, मी त्या तुमच्या ग्रुपमध्ये आलेलो आहे. मी पण काही गोष्टी ऐकल्या. इफ यू गो टू सी, मी काय अभ्यास केला नाही, मी PhD नाही केली ह्याच्यावर, पण एक अनुभव म्हणून सांगतो. लहानपणापासून मोर्टॅलिटी रेट ऑफ चिल्ड्रन हा एक मोठा प्रश्न आहे आपल्या समाजापुढे, जगापुढे. वाय आर देअर चिल्ड्रन हू डाय. मी बऱ्याचशा फॅमिलीजला विचारतो. माझंसुद्धा कुटुंब, आम्ही 7 भावंड असायला पाहिजे होती, 6च आहोत आम्ही. मग काय झालं एकीचं. बऱ्याचशा फॅमिलीमध्ये मुलं जन्मायची, पण सगळी मुलं दे डिड नॉट मेक इट. बरीचशी मुलं गळायची, मरायची. सर गोन्साल्विस सर, तुम्ही खरं आहे का खोटं आहे सांगा, मोर्टॅलिटी रेट हा प्रत्येक कुटुंबात असायचा. हे आज कोणी मान्य करायला तयार जर नसेल तर मी मूर्ख म्हणेन अशा माणसांना. कसं काय तुम्ही हे नाकारता. ही परिस्थिती होती. मी लहान असताना ही परिस्थिती होती. जगलं बाळ तर जगलं, मेलं तर मेलं. अशा प्रकारे अनेक कुटुंबामध्ये जी संख्या आहे तीच नव्हती, त्यापेक्षा जास्त होते, परंतु मोर्टॅलिटी रेट होता. आज आहे का हा. बऱ्यापैकी प्रमाणात आपण प्रगती केली. म्हणून तुम्हा तरुणांना कुटुंबामध्ये असे कोण बालकं मेलेली जास्त दिसणार नाहीत. पण हे कशामुळे झालं.
व्हॅटिकनमध्ये जे तिथं काम करतात, मी 15 वर्ष केलं. आम्हा सर्वांसाठी सगळ्या सोयी आहेत. तिथं पोलीस फोर्स आहे, तिथं रेल्वे स्टेशन आहे, तिथं सुपर मार्केट आहे, तिथं आरोग्यसेवा आहे. जे काम करतात कर्मचारी त्या सर्वांसाठी हे आहे. कारण व्हॅटिकन इज अ सॉव्हरीन स्टेट, छोटंसं आहे. आणि मी जे नावं सांगितली ते काय मोठं काय आहे असं नाही, पण सुविधांसाठी आहे. आता जे आरोग्यासाठी आहे ते फक्त चाचणी किंवा प्राथमिक सेवा तेवढ्याचसाठी आहे, पण हॉस्पिटलायझेशनसाठी तशी काही सोय नाही. आणि व्हॅटिकनमध्ये पोप आहेत, काही कार्डिनल्स आहेत, काही बिशप्स आहेत, काही फादर्स आहेत, काही सिस्टर्स आहेत, पण प्रामुख्याने मोठी संख्या ही प्रापंचिकांची आहे. आणि त्यांच्याकडे लहान बालकं असतात कुटुंबामध्ये. म्हणून विचार फक्त कर्मचाऱ्यांचाच नाही होत, तर त्यांच्या कुटुंबियांचा पण होत असतो. आणि व्हॅटिकन कुठलंच दुसरं असं मोठं हॉस्पिटल चालवत नाहीत. काय झालं, इवन पोप फ्रान्सिससुद्धा, आता तुम्ही बघितलं असेल काही महिन्यांपूर्वी त्यांचं एक पोटामध्ये थोडंसं ऑपरेशन करण्यात आलं, ते एका हॉस्पिटलमध्ये गेले. व्हॅटिकनचं हॉस्पिटल नाही त्यांच्यासाठी, पण एकमेव मात्र हॉस्पिटल ठेवलेलं आहे व्हॅटिकनने, एकमेव हॉस्पिटल फॉर चिल्ड्रन. आणि हे जगप्रसिद्ध हॉस्पिटल आहे, जगप्रसिद्ध. लहान मुलांच्या चाचणीमध्ये आणि उपचारांसाठी जगात नंबर 1चं हॉस्पिटल हे मानलं जातं. याला बांबिन जेजू असं नाव दिलेलं आहे. इटालियनमध्ये बांबिनो म्हणजे लहान मूल, आणि जेजू आपण बाळ येशू म्हणतो त्याप्रमाणे बांबिन जेजू हॉस्पिटल प्रख्यात हॉस्पिटल आहे. त्यासाठी स्टडी करण्यासाठी मोठमोठे डॉक्टर्स येत असतात, कसं काय चालवलं जातं. एकमेव चालवलेलं हॉस्पिटल, चिल्ड्रन्स हॉस्पिटल. आणि म्हणून मी खूप अगदी ह्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला आणि मी सांगितलं की आपल्याला हे असं केलं पाहिजे. डॉक्टर देसाईंनी त्या सापाने चावलेल्या मुलाचा उल्लेख केला. 3-4 वर्ष झाली मी ढळढळ रडलेलो आहे एका घरामध्ये. 2 वर्षांचा मुलगा, ते वर राहत होते, आई वडील खालच्या भागात राहत होते तळमजल्यावर. आणि हे दाम्पत्य, मुलगा त्यांचा आणि लग्न झालेलं आणि एक मूल 2 वर्षांचं, 2-2.5 वर्षांचं, हे वर राहत होते. मुलगा गच्चीत खेळत होता. आपल्या वसईची घटना आहे, 3-4 वर्षांची ही बातमी आहे. आणि हा मुलगा, त्याच्या हातून जे खेळणं होतं ते त्या गच्चीतल्या जी जाळी होती ग्रिलमधून खाली पडलं. हे मूल जरा मस्ती करणारा आपण म्हणू असं, पण ते पटापट त्या जिन्यावरून खाली उतरलं. कोणाच्या लक्षात आलं नाही आहे. आई वडील दोघं ऑफिसला, मुलाची देखभाल आजोबा करीत होते. आजोबांच्या लक्षात काही आलं नाही. मूल ते गेलं खाली, व्यवस्थित उतरलं आणि तिथे स्कूटर पार्क केलं होतं भिंतीला लागून. आणि ते खेळणं तिथं पडलं होतं. त्या मुलाने वरून बघितलं होतं, हुशार होता मूल. ते खाली गेलं आणि त्याने त्याचा हात घातला त्या स्कूटर खाली आणि नेमकं तिथं जनावर त्याला चावलं, विषारी साप. आता 2-2.5 वर्षांचा मुलगा, लहान मूल, हे डॉक्टरने जसं सांगितलं तसंच त्या मुलाला काय बोलता येत नाही. काय झालं, हू 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 असं मुलगा करायला लागला आणि त्यांना काहीच माहीत नाही. मग नंतर लगेच तोंडातून जेव्हा फेस यायला लागला तेव्हा त्यांनी उचललं, पण त्यांना माहीत नाही आता कुठे न्यायचं. मूल दगावलं, एकमेव मूल त्या आईवडिलांचं. मला माहीत पडलं, मी गेलो. प्रेतयात्रा वगैरे सगळं झालं होतं, पण मी नंतर पोचलो तिकडे. मी एक शब्द बोलू शकलो नाही, मी फक्त रडलो.
विशेष करून त्या आजोबांना इतकं दुःख झालं होतं की त्यांनी गिल्ट फिलिंग म्हणून मला ही जबाबदारी दिली होती आणि आय फेल्ड इन माय रिस्पॉन्सिबिलिटी अशा प्रकारे त्यांना वाटत होतं. ते रडत होते. आणि मी असताना मग ती डॅडी मम्मी आले. मग तुम्ही काय म्हणाल? प्रिय बंधू भगिनींनो, जीवन अमूल्य देणगी आहे, हे लक्षात घ्या. अमूल्य. जीवनाला किंमत नाही. किंमत नाही म्हणजे ते स्वस्त आहे असं नाही मला सांगायचं, की तुम्ही पैसे भरून जीवन विकत घेऊ शकत नाहीत, हे लक्षात घ्यायला पाहिजे आपण. म्हणून त्याला आपण अमूल्य अशी देणगी म्हणतो. अमूल्य, की ज्याची किंमत करता येत नाही आपल्याला. मग आता जर माणसं मरायला लागली आणि आपण जर सांगायला लागले की नाही पैसे नाही आपल्याकडे, पैशासाठी जीव मारायचा. म्हणून मी मागे होतो आपल्या सगळ्या विश्वस्तांच्या. त्यांना खूप धास्ती होती कसं काय करायचं. इथे चेअरमन म्हटले की पैशाचं सोंग नाही करतायत, खरी गोष्ट आहे. परंतु आजच्या जगामध्ये आपण पैशासाठी जीव मरू दिला तर परमेश्वर मला नाही वाटत आपल्याला क्षमा करील. सगळं पणाला लावलं पाहिजे. आणि म्हणून मी सांगत होतो हे करा हे करा. चेअरमननी त्या लसीचा आपल्याला उल्लेख करून सांगितलं. मी सांगितलं ह्याच्या मागे मी होतो त्यावेळेला लस विकतच घ्यायला लागायची. एक असा छोटासा पिरियड गेला की ज्याच्यामध्ये सरकारने फ्री लस देण्याचं बंद केलं होतं. आणि मी अशा मताचा होतो की जेवढी लसीकरण आपण करून घेऊ तेवढा आपल्याला ह्याच्यातून जीव वाचवता येतील. मी डोळ्याने बघितलेलं आहे. श्वासोश्वासासाठी अगदी तगडी तरुण मंडळी मरते. दिस इज अ फेल्युअर ऑफ अ सोसायटी. पैशासाठी आपण गपचूप बसायचं. मी आता बोलणार नाही, पण एक नाटक बघितलं होतं मी मराठीचं, कोण पैसे कमावू शकते ते शब्द माझ्या तोंडात नकोत ते, पण त्या नाटकामध्ये होते ते पैसा कोण कसाही कमावतो ते. आणि म्हणून मी सांगितलं ह्यांना विश्वस्तांना की तुम्ही पुढे लागा, आपण पैसे बघू. आणि मग त्या दिवशी सांगायला लागली की 14 लाखांचा आम्हाला तोटा आहे आणि असं. मी सांगितलं जरी वापरात आली आपण वापरू दे. मी तुम्हाला सांगतो वसईत बऱ्यापैकी लसीकरण झालेलं नाही. आपल्याला वाटते झालं आहे, आपल्या ओळखीचे लोक आहेत त्यांच्यामध्ये आपण फिरत असतो, पण तळागाळात नाही झालं हे मी तुम्हाला सांगतो. काहींनी भीतीपोटी केलं नाही, काहींना माहितीच नाही काय आहे ते, आणि काहींनी हट्टाने केलं नाही. अशा प्रकारे आहेत माणसं. मी सांगितलं द्या तुम्ही तुमचे पैसे. मीच सांगितलं होतं तुम्हाला विकत घ्यायला, म्हणून मी भरणार ते पैसे. मित्रांनो, चर्च इज नॉट रिच. चर्च इज नॉट रिच. पुअर चर्च फॉर द पुअर पीपल असं आता पोप फ्रान्सिस पण म्हणतात. पण विशेष करून दुसऱ्या व्हॅटिकन विश्व परिषदेनंतर पोप 6वे पॉल जे मुंबईला आले होते 1964 साली, त्यांनी ठासून सांगितलं होतं. आणि त्यांनी जे आणलं होतं नव्हतं तेवढं मदर तेरेसापासून जे वंचित होते त्या सगळ्यांना ते वाटून गेले. त्यांनी परत काहीच नेलं नाही त्याने आणलेलं. तर चर्च इज नॉट रिच, पण चर्च हे विश्वास संपादन केलेली एक संस्था आहे. इतरांसाठी ती संस्था, आपल्यासाठी ते ख्रिस्ताचं जिवंत शरीर असं आपण मानतो. आपण अवयव, आणि म्हणून एका अवयवाला दुःख झाला दुसरा अवयव त्याला वेदना व्हायला लागतात, सगळे एकत्र येतात. तर अशा प्रकारे आपण पुढे जात असतो. प्रिव्हेन्शन इज द बेस्ट मेडिसिन. बरोबर आहे. मुलं आजारी, सर गोन्साल्विस सर तुम्ही उल्लेख केला की आजारी कोणी जास्त पडावेत. उद्या हे हॉस्पिटल निकामी पडलं, पण कशासाठी, तर आता कोणालाच काय सेवा लागत नाही, सगळे अगदी निरोगी बनलेले आहेत. वा, मी पहिला येऊन ती दारं बंद करीन. पण वास्तव्यात जगायचं. कुठला असा इतिहासाचा काळ गेला आहे की ज्याच्यामध्ये काही कोणाला
कोणाला काही रोग झाला नाही आणि कोण काही मेलं नाही, हे आयडियलिस्ट जगामध्ये जगायचं नाही, वास्तव्यातल्या जगात जगायचं. आणि म्हणून येस, प्रिव्हेन्शन इज द बेस्ट मेडिसिन, पण तरीसुद्धा अशा सुविधा इकडे पाहिजेत. अँड म्हणून आय एम हॅपी दॅट देर इज दिस फॉर चिल्ड्रन नाव, ॲटलिस्ट देर इज समथिंग हिअर, की निदान काय कारण असेल, परमेश्वराची इच्छा असेल ती वेगळी गोष्ट आहे, परंतु आपल्या परीने आपण जे काय करू शकतो ते आपण केलंच पाहिजे. नाहीतर शेवटच्या न्यायाच्या दिवशी आपल्याला प्रश्न केला जाईल, मी जेव्हा मरत होतो तू कुठे होतास किंवा कुठे होतीस, हे विचारण्यात येणार आहे मला. हे वाक्य आहे ख्रिस्ताच्या तोंडी, मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो आलास का तू मला बघायला? प्रभू कधी, मला नाही माहिती, मी फुलं घेऊन देवळात गेलो. पण हे पण देऊळ आहे. मी अनेक वेळा इथं बोलतो, आपल्या संस्कृतमध्ये जे काही बोललं जातं ते जणू काही प्रार्थनेचंच असते, देवालाच अर्पिलेलं जणू काय असते. ह्याला रुग्णालय म्हणतात, आलय. जिथं प्रार्थना करण्यासाठी आपण जातो ते देवालय, हे रुग्णालय, पण समान, दोनच समान आहेत. विद्यालय ते पण समानच आहे. म्हणून ख्रिस्ती लोक ह्या सगळ्या सेवेमध्ये हिरिरीने भाग घेतात, कारण हा धर्म आहे. साने गुरुजी पण म्हणतात एकच खरा धर्म हाच आहे तो. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होणं, शेवट मी फक्त ब्रदर रॉजरचा करतो. गोन्साल्विस सरांनी बोललं, त्यांच्याविषयी उल्लेख तरी केला त्यांचा. ही व्यक्ती 8 दिवस आपल्या वसईला राहून गेलेली आहे, 8 दिवस, आणि पायी टांग्यात इथे तिथं फिरलेली आहे. तेव्हा त्यांचं स्मारक तुम्ही केलं, ही कल्पना माझ्याकडून नाही आली, ही विश्वस्तांकडूनच आलेली आहे. आणि त्यांचं स्मारक तुम्ही केलं. फंड्स बिशप्स हाऊसने दिले असा उल्लेख होतो. मी फक्त गोळा करणारा आहे. मी गोळा कोणाकडे भीक मागितली नाही. मी भारतीय, पण मी अभिमानी भारतीय आहे. माझं अर्ध जीवन बाहेरच्या देशात गेलं, फ्रान्स, इटली, USA, पण मी कोणाकडे भीक मागायला जात नाही. ही जी मंडळी आहे ह्यांना जेव्हा त्यांना मदत लागली तेव्हा मी केलेली आहे माझ्या परीने. मी काय मदत करणार त्यांना, बाहेरच्या लोकांना, पण कधी कधी त्यांच्या मुलांना चांगला सल्ला दिलेला आहे मी. ते कधी आजारी असतील त्यांना फोन करून माझ्या शुभेच्छा कळवलेल्या आहेत आणि मी प्रार्थना करतो म्हणून त्यांना खात्री दिलेली आहे मी. तर अशांनी मला सांगितलं की फेलिक्स, आम्ही काय करू शकतो का? मी सांगितलं माझ्यासाठी काही नका करू, पण तुम्हाला करता आलं तर. मग अशा प्रकारे मी नाही मागायला जात, देतात त्याची नीट आपण काळजी घ्यायची आणि ज्या लोकांच्या गरजेसाठी गोष्टी आहेत त्या करीत राहायचं. ह्या ब्रदर रॉजरचा मृत्यू तुम्ही अगदी बरोबर सांगितलं. 2005 साली 16 ऑगस्ट, 15 ऑगस्टला आपण मरियेचा सण साजरा करतो. 16 ऑगस्टला प्रार्थनामध्ये असताना हजारो तरुण तरुणी प्रार्थनेसाठी जमायचे आणि त्या दिवशी अक्षरशः कदाचित कमीत कमी 5,000 आणि जास्तीत जास्त 10,000 तरुण तरुणी असताना रोजची जी 3 वेळा प्रार्थना ते करायचे ह्या तरुण तरुणींबरोबर. जी मंडळी घरी असताना देवळात पण जाणार नाहीत, पण तेजेला आल्यानंतर जागा मिळवण्यासाठी 1-1 तास 2-2 तास अगोदर ते देवळात जाणार. देऊळ म्हणजे काय, असाच एक हॉल होता आणि तिथं प्रार्थनेमध्ये जो एक चिंतनाचा वेळ असतो, एक 3-4 मिनिटांचा, अगदी पिन ड्रॉप सायलेन्स. when there are about 5,000, I have been there when 50,000 people were there for Easter, आणि टाचणी पडली तरी आवाज येईल असा तो सायलेन्स. अशा वेळेला ते बसले होते, डोळे मिटले होते. त्यांनी 90 वर्षांचे ते होते. गोन्साल्विस सर, तुम्ही बरोबर सगळं सांगितलं हे. आणि अशा वेळेला मानसिक संतुलन बिघडलेली एक 34 वर्षांची
एक बाई, तिचे काय प्रॉब्लेम होते, पण ती उठली कोणाला न कळता आणि तिने सुरा घेतला, आणला होता बरोबर. तिने पहिला मागून एक मारला, आरपार जाणारा, आणि पुढून मारला. रक्ताच्या थारोळ्यामध्ये हे माणूस देवाघरी गेले. मी असं सांगेन, त्यांच्या तोंडावर बसलेली माशी ते कधी हाकलायचे नाहीत. इतका आपण म्हणतो त्याप्रमाणे अगदी कोणालाही, जनावरांना किंवा कीटकांना सुद्धा त्रास न होईल अशी काळजी घेणारा त्याचा मृत्यू हा रक्तसाक्षीसारखा झाला प्रार्थनेच्या वेळेला. ह्या माणसाला पोप जॉन द 23rd 23वे जॉन, ज्यांनी व्हॅटिकन II परिषद सुरू केली, ते खूप मानत होते. त्यांना विशेष बोलावणं केलं होतं. ते बिशप नव्हते तरी त्यांना त्या दुसऱ्या व्हॅटिकन विश्व परिषदेसाठी त्यांनी जास्त आग्रहाचं बोलावणं केलं होतं. आणि सर्व बिशपांमध्ये अगदी आवडते. ज्या वेळेला एक शेवटचा दिवस होता दुसऱ्या विश्व व्हॅटिकन परिषदेचा, आणि पोपने आभार मानायला घेतले होते काही व्यक्तींचे. त्याच्यामध्ये ब्रदर रॉजरचं नाव घेतलं. ही गॉट स्टँडिंग ओवेशन फ्रॉम ऑल द कार्डिनल्स अँड बिशप्स of the world who were present for that council. इतके ते लोकप्रिय असे माणूस होते. त्यांचा सल्ला, त्यांचं जीवन मदर तेरेझांचे ते इतके जवळचे होते की मदर तेरेझा 3 वेळा तेजेला जाऊन आलेले आहेत, आणि ब्रदर रॉजर 2 वेळा, आणि 3ऱ्या वेळेला ते तिच्या प्रेतयात्रेसाठी आले होते. पण अशा माणसाचा हा असा मृत्यू झाला. पोप 6वे पॉल ह्यांनी त्यांना खूप मानलं. पोप जॉन पॉलने तर बघायलाच नको. पोप जॉन पॉल पहिलेसुद्धा, त्यावेळेला मी स्वतः हजर होतो त्यांना भेटायला. पोप जॉन पॉल पहिले, आणि मग पोप फ्रान्सिस, त्यांनी, ते आता पोप झाले, पण पोप बेनेडिक्ट ह्यांनी त्यांना कम्युनियन दिलं. हा सुद्धा एक मोठा भाग होता, कारण ते जन्मले होते प्रोटेस्टंट म्हणून. आणि तुम्हाला माहिती आहे आपल्यामध्ये वैमनस्य कसं होतं, आणि कम्युनियन, पवित्र कम्युनियन असं देऊ शकत नाहीत. परंतु पोप बेनेडिक्टना माहिती होतं की हे कोण आहेत. लोकांच्या दृष्टिकोनातून त्यांना प्रोटेस्टंट बोललं तरी ते खरे तसे नव्हते. पोप जॉन 23वे, पोप पॉलने आता मी सिक्रेट सांगतो तुम्हाला. पोप पॉलने त्यांना मिठी मारून सांगितलं होतं की इथं व्हॅटिकनमध्ये सुद्धा तुमचे शत्रू आहेत. त्या भाषेत सांगितलं होतं. आपण माणसं आहोत. पोपना पण ह्याची खूप जाणीव असते की आपण कोण आहोत, कसे वागतो आपण. आणि त्यांनी अगदी अस्खळीत सांगितलं होतं त्यांना की तुमचेसुद्धा इथे शत्रू आहेत, परंतु तुम्ही जाहीर असं प्रोटेस्टंटमधून कॅथलिक धर्मात येऊ नका. आजच्या काळाला ते घातक ठरेल. तुम्ही आहेत म्हणून दुसऱ्या चर्चचे आपलं चांगलं नातं आहे, आणि मग खऱ्या दृष्टीने एक माणूस इथे तिथे फिरून त्याच्याने ऐक्य नाही होत. आले तर सगळे आले पाहिजेत, म्हणून काही गोष्टी त्या केल्या गेल्या. मित्रांनो, मी अशासाठी सांगतो ह्या गोष्टी की अशी ही पवित्र माणसं, डॉक्टरांनी सांगितलं त्यांच्या जीवनातील अति महत्त्वाचा दिवस ते मानतात ते मदर तेरेझांना त्यांनी तिच्या पायाला स्पर्श केला तो दिवस. आमचे हे डॉक्टर जोरात बोला, हे आज गरज आहे तुम्ही जोरात बोलण्याची, कारण आमच्यासारखे बोलायला गेले तर त्यांना वाटतं आम्ही धर्मांतर करतो. पण बघा, गुजरातमध्ये 10 तारीख दिली आहे आता सिस्टरांना अरेस्ट करण्याची, मदर तेरेझाच्या सिस्टरांना. सॉरी फॉर ब्रिंगिंग आउट दिस इश्यूज हिअर. आम्ही गुन्हा केला असेल तर आम्हाला क्रुसावर मारा, पण विनाकारण त्रास द्यायचा. अडल्या नडल्यांची सेवा करणारी ही माणसं. आणि शेवट मी असाच करीन की खरोखर पवित्र आत्म्याने तुम्हाला प्रेरित केलेलं आहे की तुम्ही ठरवलं आपल्या संस्थेमध्ये मदर तेरेझांचं आपण तो विभाग काढला की ज्यांना ऐपत नाही OPDसाठी,
त्यांनी यावं आणि फ्री सेवा घ्यावी. मदर तेरेसाच्या नावाने आपण ते सुरू केलं. आज तुम्ही ब्रदर रॉजरच्या नावाने ही आपण देवालाच देव मानतो, माणसांना देव आपण मानत नाहीत. ही फक्त देवाच्या प्रेमाची चिन्ह आहेत. आपण सगळे जर चांगलं करत असू तर आपण फक्त परमेश्वराचं अनुकरण करणारे असं म्हणतो. खरा करता करविता तोच असते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मी पण धर्माचा अभ्यास केलेला आहे, मी पण सगळा धर्मांचा आदर करतो, केलाच पाहिजे, कारण सगळे धर्म मला प्रिय आहेत. मी सांगेन मला प्रिय आहेत. मी एक ख्रिस्ती धर्माचा आहे, परंतु म्हणून काय दुसरे धर्म मला परके नाहीत. आणि ब्रदर रॉजरसारखे आणि मदर तेरेसासारख्यांची तुम्ही आठवण करता, कारण हा जो ठेवा आहे त्यांचं अनुकरण करणं, गरिबांकडे बघणं, रंजल्या गांजल्यांना शोधणं, हे जे आपल्या हॉस्पिटलचं काम आहे. तुम्ही तोट्याचा भाषा केली. देव आपल्याला देईल ह्याविषयी मी खात्री बाळगून आहे. देव देणार आपल्याला. आपण चांगलं करीत राहायचं आणि कुठून यायचं ते येत जाईल, कधीच थांबणार नाही. चांगलं कधीच थांबणार नाही, कारण ते परमेश्वराकडून येत असते. आणि म्हणून मी एक आशीर्वाद असाच शब्द म्हणून शेवटी की चांगलं करीत राहा, घाबरू नका, होईल. आपण निभावू, कसं तरी आपण निभावू त्याच्यातून. मित्रांनो, तुम्हीसुद्धा, मी एवढं लांब लचक बोलणार नव्हतो, 20 मिनटं मी बोलत आहे, तुम्ही ऐकून घेतलं. पण मला आज आनंद झालेला आहे. विशेष करून आपल्या हॉस्पिटलमध्ये अद्ययावत अशी लहान मुलांसाठी सोय झालेली आहे, जिथं आपल्याकडे कॅथ लॅब आहे, जिथं आपल्याकडे मोठमोठ्या अशा दुर्मिळ असणाऱ्या अशा मशीन्स आहेत. आपली यंत्रसामुग्री बघायला गेलं तर इतकी अद्ययावत आहे की मग अशासारखं दुसरं कुठे स्पेशालिटीचं असं हॉस्पिटल असू शकते, परंतु अशा ठिकाणी आहे की काही जरी झालं तरी जीव वाचवण्यासाठी आपल्याला खूप आशा मिळू शकते. कारण एक फेल झालं, दुसरं आहे, अशा प्रकारे हॉस्पिटल आपण तयार करायला घेतलेलं आहे. आणि म्हणून जीवन अमूल्य देवाची देणगी, आणि त्यासाठी आपण पैशावर बघणार नाहीत, आपण काम करीत राहणार. परमेश्वर आपल्याला जे द्यायचं असायला पाहिजे ते देईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय आर्चबिशप साहेब. आपल्या शब्दाने आमची हृदयं भारावून टाकलेली आहेत. पुन्हा एकदा धन्यवाद. स्नेह सौजन्याची ऋणे ही कधी फिटत नसतात, पण त्या सर्वांच्या ऋणाचा निर्देश करणे आमचं कर्तव्य आहे, आणि ते आज बजावणार आहेत हॉस्पिटलचे व्हाईस चेअरमन माननीय श्रीयुत थॉमस ब्रिटो. आभाराचे 2 शब्द. करोनाच्या 3ऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता ज्यांच्या प्रेरणेने, सहकाराने व आर्थिक मदतीने ब्रदर रॉजर, फाउंडर ऑफ तेजे नामकरण झालेल्या PICU विभागाचे काम पूर्ण झाले, तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवून ह्या विभागाचा उद्घाटन व आशीर्वाद विधी पार पाडला, ते आपल्या वसई धर्मप्रांताचे माननीय आर्चबिशप डॉक्टर फेलिक्स मचाडो यांचे मी सर्व विश्वस्तांच्या वतीने आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर रमाकांत देसाई हे हॉस्पिटलच्या स्थापनेपासून आपल्याबरोबर आहेत. वेळोवेळी त्यांचे चांगले मार्गदर्शन आपल्याला मिळालेले आहे व सहकार्य लाभलेले आहे. ह्या PICU विभागाचे सिनियर कन्सल्टंट म्हणूनही त्यांचे मार्गदर्शन आपल्याला यापुढेही लाभणार आहे. मी त्यांचेही सर्व विश्वासांच्या वतीने आभार मानतो. सदर प्रकल्पासाठी जी उपकरणे खरेदी करण्यात आली त्यासाठी व इतर गोष्टीसाठी फादर राजेश लोपिस, आज ते आपल्यामध्ये नाही आहेत, पण त्यांची फार मदत झाली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. ह्या PICU विभागाचे काम चालू असताना त्यावर विशेष लक्ष देऊन काम करून घेणारे आपले माजी चेअरमन
श्री फ्रांसिस कुटिनो, मेट्रन सिस्टर मेरी चेट्टियर, आर्किटेक्ट श्रीमती चंद्रमुखी मॅडम व आपले जनरल मॅनेजर श्रीमती फ्लॉरी डिमोंटी यांचे मी सर्व विश्वासांच्यातर्फे आभार मानतो. आरोग्य संपदाचे संपादक श्री फ्रान्सिस कुटिनो व संपादक मंडळ तसेच लेनी परेरा यांचेही पण मी आभार मानतो. सर्व विश्वस्त डॉक्टर्स, नर्सेस, हॉस्पिटल स्टाफ, इतर कर्मचारी वर्ग व कॉन्ट्रॅक्टर्स, साऊंड व मंडप डेकोरेटर्स ह्या सर्वांचे मी आभार मानतो. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या मदत केली आहे या सर्वांचे आभार मानून मी हा आभाराचा गोड कार्यक्रम पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उभे असावे. राष्ट्रगीत चालू. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाये तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की